या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित उद्घाटन प्रसंगी उद्घाटन समारंभाचा विषय ग्रामसभा ते लोकसभा या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले माननीय श्री महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील साहेब, मंचावरती उपस्थित ज्यांच्या हस्ते आजचा आदर्श आमदार आणि आदर्श खासदार पुरस्कार ज्यांना आपण देतोय असे माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार माननीय श्री भागवतराव कराड साहेब, मंचावरती उपस्थित ज्यांना आज आदर्श खासदार पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे असे माजी केंद्रीय मंत्री खासदार माननीय श्री अरविंद सावंत साहेब, ज्यांना आज आदर्श आमदार पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे असे माजी कॅबिनेट मंत्री माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब, ज्यांना आदर्श नगरसेवक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे असे विठ्ठल उर्फ नाना काटे, ज्यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे असे सचिन शेलार, ज्यांना आदर्श युवा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे असे ॲडव्होकेट मंगेश ससाने आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख, मंचावरती उपस्थित महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार अमित गोरके साहेब आणि उपस्थित माझे सर्व मित्र बंधू आणि भगिनींनो, खरं तर या मंचाकडे पाहिलं की मला स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं. स्वामी विवेकानंद असं म्हणतात, टेक अप वन आयडिया, मेक वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन दॅट आयडिया, let the brain, muscle, nerve, every part of your body with that idea and just leave other idea alone and this is the way to achieve your success. हे जे मंचावरती बसलेली मान्यवर आहेत ज्यांना आज आपण विविध क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे ज्यांना आपण पुरस्काराने सन्मानित करणार आहेत, या सगळ्या लोकांनी स्वतःच्या आयुष्याचा विचार केलेला नाही, स्वतःच्या घरादाराचा विचार केलेला नाही. या सगळ्या लोकांनी समाजासाठी स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी वाहून घेतलेलं आहे आणि म्हणून आपल्या नावाचा ठसा नुसता महाराष्ट्रामध्ये नाही, भारत देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये स्वतःच्या नावाचा ठसा उमटवण्याचं काम या सगळ्या मान्यवरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आज आपण सगळेजण आमची विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलात. मी आपल्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आज मला दादा या ठिकाणी सांगायचं आहे, अनेक पत्रकारांनी मला विचारलं युवा संसदेसारखा कार्यक्रम तुम्ही घेताय, ज्या कार्यक्रमाला आपली थीम आहे सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. शिकलेली लोक राजकारणामध्ये आली पाहिजे, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, टीचर्स असतील, ही लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत. गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातली लोक राजकारणात आली पाहिजेत. आमच्या वाड्यावस्ती तांड्यांवरची पोरं राजकारणामध्ये आली पाहिजेत. याच्यासाठीचा हा प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे. अनेक पत्रकारांनी मला विचारलं की हा मंच कोणत्या पॉलिटिकल प्लॅटफॉर्मसाठी आहे. मला आज या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी सांगायचं आहे की हा जो मंच आहे हा मंच कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा नाही, हा मंच कोणत्याही लोकसभेचा नाही, विधानसभेचा नाही, हा मंच कोणत्याही राज्यसभेचा नाही किंवा विधान परिषदेचा नाही, हा मंच कोणत्याही सरकारचा नाही, हा मंच इथं उपस्थित असलेल्या हजारो युवकांचा आहे, ज्याच्यामधून राजाच्या पोटातून राजा जन्माला यावा का, राणीच्या पोटातूनच राणी जन्माला यावी का. आमची जी गोरगरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातली मुलं आहेत, जी वाड्यावस्ती तांड्यांवरची मुलं आहेत, ही उद्या सत्तेमध्ये बसली पाहिजेत. आमच्या तळागाळातील युवकांचं हे मंच आहे आणि म्हणून या मंचावरती आपल्या सर्वांचं मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो. आज हा कार्यक्रम घेत असताना मला फार मोठ्या प्रमाणावरती आनंद होतोय. एकीकडे उत्तर प्रदेशामध्ये त्या ठिकाणी कुंभमेळा चालू आहे, परंतु मला सांगताना आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की त्या कुंभमेळ्यापेक्षा सुद्धा या युवकांच्या भरलेल्या कुंभमेळ्याला फार मोठ्या प्रमाणावरती महत्व आहे. कारण इकडचा बसलेला प्रत्येक व्यक्ती उद्याच्याला या देशामधल्या प्रत्येक विविध क्षेत्रामध्ये जाऊन काम करणार आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय आणि विज्ञान प्रत्येक क्षेत्रातला माणूस या मंचावरती येणाऱ्या 2 दिवसामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या सगळ्या लोकांना माहिती देणार आहे आणि ती सगळी माहिती तुम्ही श्रवण करून तुमचं सगळ्यांचं आयुष्य त्या पद्धतीनं घडवण्याचा प्रयत्न येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहे. मला तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की 2 दिवस वीकेंड सोडून उद्या भारत आणि इंग्लंडची मॅच पुण्यामधली सोडून आपण अशा पद्धतीच्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे असेल, लायन्स क्लब इंटरनॅशनल असेल, नोटरी क्लब इंटरनॅशनल असेल, नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र सरकार, नेहरू युवा केंद्र गोवा सरकार, नेहरू युवा केंद्र भारत सरकार, या तिन्ही सरकारांच्या वतीनं या कार्यक्रमाला आज जवळपास 1,500
1000 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र आणि गोव्याच्या विविध भागामधून त्या ठिकाणी झालं आणि आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी म्हणून या ठिकाणी आलात। हा कार्यक्रम घेत असताना युवा संसदेची महती काय? आज या युवा संसदेने 8 वर्ष त्या ठिकाणी पाहिलेली आहेत। युवा संसदेच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये 2 इलेक्शन्स त्या ठिकाणी झाले। 2019चं इलेक्शन असेल आणि आत्ताचं 2024चं इलेक्शन असेल, परंतु मला सांगताना आनंद वाटतो या युवा संसदेमध्ये एक MBA झालेली मुलगी, जी मुलगी आदिवासी समाजामधून येते, नंदुरबार सारख्या ठिकाणी या युवा संसदेच्या कार्यक्रमामधून त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन ZP सारख्या इलेक्शनला त्याच्यामध्ये उभी राहिली। ती जिंकली किंवा हारली हा भाग वेगळा आहे, परंतु शिकलेली लोक राजकारणामध्ये येण्याची जी सुरुवात आहे ही सुरुवात या युवा संसदेच्या 3ऱ्या युवा संसदेपासून त्या ठिकाणी झाली। आणि ज्या वेळेसला येणाऱ्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन्स त्या ठिकाणी लागतील, त्यावेळेसला इथं बसलेल्या मुलं जी 8000 ॲल्युमिनीज आतापर्यंत युवा संसदेमधून ट्रेनिंग घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत, हे नक्कीच आपल्याला विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सगळ्या लोकांची सेवा करताना आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतील। आज या ठिकाणी ग्रामसभा ते लोकसभा असं सत्र हे उद्घाटनाचं आपलं त्या ठिकाणी आहे। युवकांनी राजकारणाकडे बघण्यासाठीचं चांगलं एक व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे। आज मुलांची अनास्था राजकारणाकडे बघण्याची फार मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे। मागच्या 4-5 वर्ष आपलं राजकारण त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती ढवळून निघालं, परंतु हे ढवळल्यानंतर अनेक युवक राजकारणाकडे चांगल्या नजरेनं त्या ठिकाणी पाहत नाहीत आणि म्हणून कुठंतरी एक आशेचा किरण पाहिजे। ही आशेचा किरण दाखवणारी युवा संसद ही आपली त्या ठिकाणी आहे आणि म्हणून शिकलेली लोक राजकारणामध्ये यावीत याच्यासाठी म्हणून ग्रामसभा ते लोकसभा जे विविध क्षेत्रामध्ये काम करणारी लोक आहेत, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, ZP असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, आज आमच्या लोकांना त्या ठिकाणी सांगायचं आहे की उद्या राजकारणामध्ये येणं म्हणजे लगेच आमदार, लगेच मंत्री, मंत्र्याला वाटतं मी लगेच मुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्र्याला वाटतं मी केंद्रामध्ये जावं, ही गोष्ट त्याच्यामध्ये नाहीये। आज आमच्या युवकांना समाजकारण म्हणजे काय हे कळालं पाहिजे। आधी समाजकारण मग ते राजकारण, ही गोष्ट आमच्या युवकांच्या मनामध्ये रुजली पाहिजे। म्हणून ग्रामसभा ते लोकसभा, लोकसभेच्या खासदारापेक्षा सुद्धा जो आपल्या ग्रामपंचायतीच्या वार्डामध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य असतो तो अत्यंत जास्त पद्धतीचं काम आणि लोकांचा कनेक्ट त्याचा जास्त मोठ्या प्रमाणावरती असतो आणि म्हणून लोकांच्या डोक्यामधली हवा त्या ठिकाणी काढण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये घेतोय। आज संध्याकाळी महिलांचा राजकारणातील आणि समाजकारणातील सहभाग याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी आपलं चर्चासत्र त्याच्यामध्ये होणार आहे। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे 33% आरक्षण सगळ्या महिलांना त्याच्यामध्ये मिळालेलं आहे। 2026 पासून लोकसभेच्या इलेक्शन पासून ती खाली, आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांना ते आहेच आहे, परंतु ह्या ज्या महिला आहेत या महिला स्वतः राजकारणामध्ये येऊ इच्छितात का नवऱ्याला उभा राहता येत नाही म्हणून बायको त्या ठिकाणी राजकारणामध्ये येऊ इच्छिते? आज अनेक महिला आम्ही त्या ठिकाणी पाहतो, युवा संसदेमुळे अनेक लोकांशी संपर्क आला, अनेक महिलांना आम्ही फोन केल्यानंतर ते सांगतात की नाही आमचं जे काम आहे ते आमचे सगळे हेच बघतात, भाषणाला तुम्ही येता का म्हणलं तर नाही ते माझ्याऐवजी तेच येतील असं म्हणतात। आज महिलांनी स्वतःचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे का? स्वतः धोरण ठरवण्याचा अधिकार आहे का? त्यांना काय त्यांच्या भागामध्ये काम करायचंय हा स्वतः ते विचार करू शकतात का? म्हणून महिलांचा राजकारणातील आणि समाजकारणातील सहभाग आणि त्याला क्वेश्चन मार्क याच्यावरती आज या ठिकाणी मंचावरती चर्चा होणार आहे। माध्यमे राजकारण घडवतात हा सुद्धा सत्र उद्या सकाळी त्या ठिकाणी होणार आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या न्यूज चॅनलचे संपादक आपण या मंचावरती बोलवतोय आणि YouTube चॅनलचे सुद्धा संपादक आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी बोलवतोय। कारण ज्या वेळेसला आम्ही अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतो, आम्ही युवकांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेसला एखादा चॅनल बघितला की असं वाटतं की वाय पार्टीची लोक किती वाईट आहेत, एखादा दुसरा चॅनल बघितला की असं वाटतं की एक्स पार्टीची लोक किती वाईट आहेत, कुठंतरी नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केला जातोय। हे मानणारा युवक मी त्या ठिकाणी आहे। आज मराठवाड्याची जर परिस्थिती आपण पाहिली, ज्या मराठवाड्याला त्या ठिकाणी संतांची भूमी म्हटलं जातं, आज या मराठवाड्याची परिस्थिती अशी झालेली आहे की एका जातीचा महाराज दुसऱ्या जातीच्या सप्ताहाला जात नाही, दुसऱ्या जातीचा जर सप्ताह एका जातीच्या महाराजाला त्या ठिकाणी बोलवलं जात नाही, एका जातीचा जर कामगार असेल तर दुसऱ्याच्या शेतामध्ये तो कामाला करायला त्या ठिकाणी जात नाहीये, दुसऱ्याचा जर माणूस असेल एका जातीच्या माणसाच्या किराणा मालाच्या दुकानामध्ये किराणा घेण्यासाठी सुद्धा ती लोक जात नाहीयेत। आणि म्हणून आज ज्या वेळेसला 70-75 वर्ष या देशाला स्वतंत्र मिळून झालेली आहेत, त्यावेळेसला माध्यमांचा सुद्धा, ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण त्या ठिकाणी म्हणतो, त्यावेळेसला आज आपल्याला विचार करण्याची गरज आहे की ही जी स्तंभ आहेत या स्तंभांना सुद्धा जाणीव करून द्यायची गरज आहे की आपली जबाबदारी काय आणि त्या पद्धतीने आपण कसं पुढे गेलं पाहिजे, हा विचार आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे। विजन भारत 2029 असा विषय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रातील मान्यवर त्या ठिकाणी येऊन आपल्या सगळ्या युवकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। याच्यामध्ये चांगले चांगले उद्योग क्षेत्रातले लोक असतील,
आज 2025 साली भारत देशामध्ये 140 कोटीचा आपला देश आहे आणि याच्यामध्ये 80 कोटीपेक्षा जास्त युवक त्या ठिकाणी आहेत, ज्यांचं वय हे 25 वर्षापासून 35 वर्षापर्यंत त्या ठिकाणी आहे. ही जी 80 कोटी लोकांची आमची जी फौज आहे, ही फौज आम्हाला ॲसेट म्हणून साबित झाली पाहिजे का लायबिलिटी म्हणून साबित झाली पाहिजे, याचा आज विचार या युवा संसदेच्या माध्यमातून होणार आहे. ही 80 कोटी लोकांची फौज अपॉर्च्युनिटी म्हणून साबित झाली पाहिजे का डिझास्टर म्हणून साबित झाली पाहिजे. ही 80 कोटी लोकांची फौज डिव्हिडंड म्हणून साबित झाली पाहिजे का डिझास्टर म्हणून साबित झाली पाहिजे, हा विचार आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून या ज्या वेळेसला व्हिजन 2029 येणाऱ्या 5 वर्षामध्ये भारत कशा पद्धतीने असला पाहिजे याचा विचार करत असताना माझ्या डोक्यामध्ये राष्ट्र प्रथम समाज प्रथम, ज्या वेळेसला मी समाज असं म्हणतो त्यावेळेसला फक्त मानव जात मानवी सगळे आपण सगळी लोक हा विचार माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. आज ज्या वेळेसला मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बिकट परिस्थिती झालेली आहे, त्या मराठवाड्यातला एक लेखक असं म्हणतो की सारे धर्म ग्रंथ वाचत असताना पाने चाळत असताना मी फक्त एकच चूक केली, बोटाला जिभेवरती नेलं आणि मी स्वतः सगळ्या धर्मांना त्या ठिकाणी थुका लावला आणि मी माणूस झालो. ज्यावेळी घराला रंग लावायचं ठरवलं त्यावेळेला मला भीती वाटू लागली की माझ्या घराला कोणत्या पद्धतीचा रंग लावला पाहिजे, कारण रंगावरती जात आणि धर्म ठरत असेल तर माझे घर मी पांढरे शुभ्र करून टाकले आणि मी जातीला चुना लावला आणि मी माणूस झालो. धर्मवाद, जातीवाद, राष्ट्रवाद या सगळ्यांमध्ये आज आमचा युवक कुठंतरी गुरफटत चाललेला आहे, हे आम्हाला त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि म्हणून येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपली जी प्रगती आहे ही जातीपातीच्या सगळ्या बंधनं तोडून फक्त राष्ट्रप्रथम ही विचार घेऊन आपण त्या ठिकाणी पुढे जायचंय. आज या युवा संसदेमध्ये आपण सगळ्यांना विद्यार्थ्यांना एकच गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी सांगायची की नेपोटिझम घराणेशाहीचा विषय त्या ठिकाणी येतो. अनेक लोकांनी मला विचारलं की आमच्याकडे पैसे नाहीत, आमचे आईबाप मोठे नाहीत, आमच्याकडे जात नाही, मग आम्ही राजकारणामध्ये यायला पाहिजे का. मला सगळ्या मान्यवरांना त्या ठिकाणी सांगायचं आहे की इंदिरा गांधींसारखी व्यक्ती असेल ज्या इलेक्शनमध्ये पडलेल्या आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात, ज्या वेळेसला फारुख अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते त्यावेळेसला उमर अब्दुल्ला त्यांचे स्वतःचा मुलगा त्या ठिकाणी पडताना आपल्याला त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि भारत देशामध्ये अनेक नावं आपल्याला घेता येतील की ज्यांचं राजकीय पार्श्वभूमी असताना सुद्धा त्यांना पराभव त्या ठिकाणी पाहावा लागलेला आहे. आणि म्हणून आज मला या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की आपल्या समोर किती जरी बलाढ्य लोक असली तरी देखील तुमचा कनेक्ट असेल, लोकांसाठी जर तुम्ही कामं करत असाल तर दर 5 वर्षांनी तुमची सगळ्यांची परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये नक्कीच तुमचं जर काम चांगलं असेल याच्यामध्ये तुम्ही पास झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आज आम आदमी पार्टीचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की एक IRS माणूस असेल, अनेक CA झालेली लोक असतील, ॲडव्होकेट लोक असतील, ही सगळी व्हाईट कॉलर लोक राजकारणामध्ये येतात, एक पार्टी त्या ठिकाणी स्थापन करतात, 2-2 राज्यांमध्ये यांचं सगळ्यांचं सरकार चालतं. ते काम कसं चाललंय काय चाललंय हा आपला चर्चेचा विषय नाही, परंतु आपल्याला एक जो मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे तो मुद्दा म्हणजे शिकलेली लोक काय करू शकतात हाच एक विचार फक्त आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणून जाता जाता मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की या भारत देशामधले 1000 खासदार, 4500 आमदार या सगळ्या लोकांना मी त्या ठिकाणी विनंती करतो की अशा पद्धतीचे युवा संसदेसारखे कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं ही युवा संसद, बिहार युवा संसद ही आपल्याला करण्याचा चान्स हा बिहारमध्ये जाऊन करताना आपल्याला त्या ठिकाणी करता आला. आणि त्याचबरोबर रक्षाताई खडसे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय राज्यमंत्री यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी देखील जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या साह्यानं त्यांच्या मतदारसंघामध्ये असा कार्यक्रम घेण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी दिली. आणि म्हणून या सगळ्या मान्यवरांना, सगळ्या लोकांना ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे, मी त्या सगळ्या लोकांना विनंती करतो की अशा पद्धतीचे कार्यक्रम आपापल्या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती व्हावेत ही आशा आणि अपेक्षा आमची त्या ठिकाणी आहे. आज आपण त्या ठिकाणी आदर्श खासदार पुरस्कार अरविंद सावंत साहेब यांना आपण देतो. बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. अभ्यासपूर्ण भाषण हे त्यांच्या क्लिपमध्ये आता आपल्याला त्याच्यामध्ये ते दिसणारच आहे, परंतु अशा चांगल्या व्यक्तीला आज आपण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. सुधीर मुनगंटीवार साहेबांचं भाषण म्हणजे
प्रमोद महाजनांच्या भाषणासारखं त्यांचं भाषण त्या ठिकाणी म्हटलं जातं. आज विधानसभेमध्ये त्यांच्या भाषणावरती अनेक जे नवीन नवीन होणारे आमदार आहेत ती सगळी लोक त्यांच्या भाषणाचे रेकॉर्ड घेतात. ते मुद्देसूद भाषण कशा पद्धतीने असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पाहण्याचं काम हे आपल्याला मुनगंटीवार साहेबांकडनं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आज चंद्रकांत दादा मंचावरती उपस्थित आहेत. मला सांगताना फार आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की आजपर्यंत सगळ्यात जास्त जेवढ्या शाखा या जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ओपन झालेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या 80% जास्त शाखांची परवानगी ही दादांच्यामुळे आपल्या शिक्षण संस्थेला त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि म्हणून या शिक्षण संस्थेमध्ये जेवढा वाटा आमच्या वडिलांचा त्या ठिकाणी शिक्षण संस्था उभी करण्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा कणभर जास्त वाटा हा चंद्रकांतदादा पाटील साहेब यांचा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी आयुष्यभर त्यांचा ऋणी त्या ठिकाणी अत्यंत मनापासून त्याच्यामध्ये राहणार आहे. एक अत्यंत डायनेमिक व्यक्तिमत्व हे शिक्षण क्षेत्राला आज आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आतापर्यंत ज्यांच्याकडे शिक्षण खातं त्या ठिकाणी गेलं त्यांचा आणि शिक्षणाचा फार लांबपर्यंत संबंध त्या ठिकाणी नव्हता. परंतु आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल, मुलींचं शिक्षण त्या ठिकाणी मोफत करण्याचं काम असेल, एवढे डायनेमिक डिसिजन मी एक केवळ माणूस आहे ते म्हणजे चंद्रकांतदादा पाटील साहेब. आणि त्यांच्यामुळं आज एज्युकेशनला ज्या पद्धतीनं टेस्ट होणं असेल, एक्झाम वेळेमध्ये होणं असेल, निकाल वेळेमध्ये लागणं असेल, मान्यता अत्यंत वेळेमध्ये सगळ्या संस्थाचालकांना मिळणं असेल, संस्थाचालकांच्या अडचणी सोडवणं असेल, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणं असेल, प्राचार्यांच्या आणि शिक्षकांच्या अडचणी सोडवणं असेल, या सगळ्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावरती कव्हर झालेल्या आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हापासून हे खातं दादांकडे गेलेलं आहे आपण कधीही ऐकलं नसेल की कॉलेजचे शिक्षक किंवा संस्थाचालक हे कुठंतरी आंदोलनाला बसलेत किंवा काही ना काही साहित्य घेऊन दादांकडे त्या ठिकाणी निवेदन घेऊन गेलेले आहेत. अशा कोणत्याही गोष्टी दादांच्या कार्यकालामध्ये झालेले नाहीत. आणि म्हणून एक असं डायनेमिक व्यक्तिमत्व आपल्या शिक्षण क्षेत्राला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं शिक्षण खातं, आपल्या शिक्षणाची जी काही व्यवस्था महाराष्ट्रामधली आहे ती भारत देशामध्ये अत्यंत उच्च असल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ती फिनलँडला सुद्धा टक्कर देईल एवढी ताकद आपल्या दादांमध्ये त्या ठिकाणी आणि त्यांच्या विचारांमध्ये त्या ठिकाणी आहे. मी मंचावरती उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचे मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आमच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमाला आलात. मी सगळ्यांच्या मनापासून पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो, आपल्याही सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या 8व्या उडान पुस्तकाचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मंचावरती होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या 8व्या उडान पुस्तकाचं प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते असलेले राज्याचे उच्च सर्वसामान्य जनता जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सर्व आणि आपणही सर्व मंचावरील सर्व मान्यवर मला क्षमा करतील की मला माझं मनोगत मांडल्यानंतर लगेच जावं लागेल. भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे अध्यक्ष आमचं अतिशय दबंग नेतृत्व धीरज घाटे यांच्या मोठ्या बंधूंचं केवळ वयाच्या 52व्या वर्षी अचानक निधन झालं आणि अंत्यसंस्काराला मला पोचायचं आहे. तेव्हा अरविंदजी मला क्षमा करा. 5व्या युवा संसदेलाही मी आलो होतो आणि त्यामुळे मी खरं म्हणजे दोघाही जाधवरांना आग्रह धरला की यावेळेला मी येत नाही. परंतु ज्यावेळेला 2 मोठ्या व्यक्तिमत्वांचा ते सत्कार करणार आहे तसं कळलं की जे दोघेही माझे परममित्र आहेत. एक आहेत आमचे नेते,
आमचे राज्याचे अध्यक्ष होते. कॉलेज लाईफमध्ये ज्यांनी लोकसभा लढवली, एम आय राईट सुधीर भाऊ? आणि त्यानंतर विधानसभेमध्ये यावेळेला 7व्यांदा विजयी झाले. 14 ते 19 राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री होते. आणि 22ला माननीय एकनाथजींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. त्यातही त्यांच्याकडे वनमंत्री आणि सांस्कृतिक राज्यमंत्री म्हणून जबाबदारी होती. आणि अतिशय अभ्यासक, म्हणजे आत्ता यवना ह्या हॉलमध्ये फॅन किती आहेत, ट्यूब किती आहेत, याचं नोटिंग त्यांचं झालं असेल. आणि त्यामुळे एखाद्या बिल्डिंगमध्ये किती फॅन असतात, किती ट्यूब असतात, किती वीज वापरली जाते, मग सोलरवर गेलो तर किती पैसे वाचतील, पासून गावं किती, जाती किती, अशी खडानखडा माहिती असणारे माझे नेते, माझे परममित्र सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सत्कार हे कळलं. आणि दुसरे माझे मित्र, फक्त भीती वाटते अलीकडे कोणाला मित्र म्हणताना की प्रेसवाले त्याचा काय अर्थ केला. काल आमदार आणि माझे परममित्र पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो. मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो. समोरासमोर आलो, नमस्कार केला. पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं. आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो, आता काय होणार. तसं अरविंद सावंत माझे खूप जुने मित्र, पण आता त्यांना मित्र म्हटल्यामुळे काय काय होणार आज दिवसभरात मला माहिती नाही. पण आम्ही एका एरियात वाढलो, मुंबईच्या गिरण गावात वाढलो, ज्याचा शार्दूलजींनी वारंवार उल्लेख केला की तुम्हाला नेता व्हायला, मोठा व्हायला पार्श्वभूमी लागत नाही. अरविंदजींची पण पार्श्वभूमी गिरण भागातली आणि माझी पार्श्वभूमीसुद्धा गिरण भागातली. अरविंदजी त्या गिरण भागातल्या पार्श्वभूमीतून करता 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 ॲज पर माय नॉलेज 3री टर्म खासदार आणि केंद्रीय मंत्री होते. अशा दोघांचा सत्कार आहे कळल्यानंतर 5व्या युवा संसदेला मी येऊन गेलेलो असूनसुद्धा मी मान्य केलं की मी आज ह्या कार्यक्रमाला येतो. आज या युवा संसदेचं उद्घाटन झालं आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने हा गेली 8 वर्ष उपक्रम चालवला आहे, ज्याच्यामध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या बरोबरीने त्यांच्यातले नेतृत्व गुण विकसित करणं आणि ह्या देशाचं ग्रामपंचायत ते लोकसभा असं राजकारण चालवण्यासाठी सक्षम युवा नेतृत्व उभं करण्याचा हा त्यांचा मोठा प्रयत्न चालला आहे. त्याचा 8वं एका अर्थाने वर्ष आहे. त्याच्या उद्घाटनाला व्यासपीठावर खूप मंडळी उपस्थित आहेत. बऱ्याच वेळेला त्या नावांचा उल्लेख करतानाही मला भीती वाटते, पण एखादं नाव राहून गेलं तर मग बऱ्याच वेळेला ऐकून घ्यावं लागतं की तुम्ही आम्हाला निग्लेक्ट करता. बाबा मला गाईवती नाव राहिलं, पण उल्लेख करावाच लागेल. प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित आहेत माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, माननीय अरविंदजी सावंत, आत्ताच विधानसभेवर निवडून गेले आणि ज्यांचे वडील विधान परिषदेचे अतिशय उत्तम आदर्श सभापती होते अशा शिवाजीराव देशमुखांचे चिरंजीव आमदार सत्यजित भाऊ देशमुख, नव्याने विधान परिषदेत निवडून गेलेले आणि अतिशय चांगला सामाजिक अभ्यास असणारे आमदार अमितजी घोरके, व्यासपीठावर ज्यांचे सन्मान होणार आहेत असे ॲडव्होकेट मंगेशजी ससाने, श्री सचिनजी शेलार, श्री विठ्ठलजी काटे. प्रामुख्याने ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतो आहे असे शार्दूलजी जाधवर आणि ज्यांनी हे विश्व उभं केलं, म्हणजे मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे, कारण मी विद्यार्थी परिषदेत ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो. 82पासून माझा शिक्षण क्षेत्राचा संबंध आहे. पण एका विद्यापीठाचे, पुणे विद्यापीठाचे डीन म्हणून काम करताना एक एक करून संस्था एवढी मोठी उभी केली असे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित मोठ्या संख्येने प्राध्यापक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. बाकी तर 2 दिवसामध्ये खूप विषयावर मांडणी होणार आहे, परंतु ग्रामसभा ते लोकसभा असा जो आज पहिला विषय आहे त्या बाबतीत माझं काम खूप सोपं केलं आहे शार्दूलजीने. त्यांनी खूप पार्श्वभूमी मांडली. आपल्या देशामध्ये प्रामुख्याने राजा राज्य चालवणार, प्रजेकडून टॅक्सेस, त्याला टॅक्स शब्द नव्हता, कर गोळा करणार
आणि त्या करातून गोळा झालेल्या पैशाच्या आधारे प्रजेचं संरक्षण करणार, प्रजेचा विकास करणार, अशी एक मोठी परंपरा चालत आली. मग त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणून एक देश असणं असं होतं का? तर आपापली राज्य सगळेजण उत्तम चालवायचं. परंतु 15 ऑगस्ट 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. 26 नोव्हेंबर 1949 साली परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती जी झाली होती त्यांनी घटना लोकसभेला सादर केली. ती तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949, म्हणून आपण त्याला संविधान दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. आणि 26 जानेवारी जी काल परवा झाली 1950 साली आपण आपल्या देशाच्या कायद्यांच्या आधारे आपला देश चालवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये आपण राजा, त्याच्या पोटी आलेला राजकुमार ही पद्धत बंद केली आणि लोकांनी निवडून दिलेला माणूस राजा होणार म्हणून गमतीने असं म्हटलं जातं की पूर्वी राणीच्या पोटातून राजकुमार जन्माला यायचा, आता मतपेटीतून जन्माला येतो. बाबासाहेबांचे ऋण आपल्यावर किती आहेत की सगळ्या जगभरातल्या घटनांचा, संविधानाचा, कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करून त्यांनी अशी एक घटना तयार केली की ज्या घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार, फ्रॉम द फर्स्ट डे महिलांना मताचा अधिकार जगामध्ये पहिल्यांदा भारताने मिळवला. त्याच्या आधी जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये लोकशाही ज्यावेळेला रुजली त्यावेळेला निवडणुकांमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता, तो त्यांना भांडून मिळवावा लागला. पण आपल्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे, बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे 51 साली पहिली लोकसभा निवडणूक झाली, तिथून महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मताचा अधिकार. पुरुषांना 5 मतं, महिलांना पाव मत असं नाही, पुरुषांना 1 मत, महिलांना 1 मत, असं समानतेचं मोठं बीज त्यांनी रोवलं. ते गरीब श्रीमंत भेद नाही. झोपडपट्टीत राहणाऱ्याला 1 मत, बिर्लाला पण 1 मत, बिर्लाला 5 लाख मतं, त्यामुळे तो ट्रक भरून मतं घेऊन मतदानाला जातो, नो, 1 मत. आणि त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला 1 मत. असा आपल्या घटनेचा पायाच समानतेवर आधारित निर्माण झाल्यामुळे कोणी निवडणूक लढवू शकलं, कोणी निवडणूक जिंकू शकलं, कोणी राज्यकर्ता होऊ शकलं. आणि त्यामुळे जे जे राजकारणात आहेत, विशेषतः सामान्य पार्श्वभूमीचे, त्यांनी बाबासाहेबांना रोज नमस्कार करूनच कामाला सुरुवात केली पाहिजे. कारण त्यांनी हे समानतेचं तत्त्व मांडल्यामुळे अरविंदजी आणि मी आणि सुधीर भाऊंचे पण वडील ग्रामपंचायत सदस्य नाहीत, सरपंच नाहीत, अरविंदजींचे नाहीत, माझे नाहीत, माझे वडील आणि आई पूर्ण निरक्षर, म्हणजे ग्रामपंचायत सदस्य पण नाहीत आणि साक्षर पण नाहीत. पण बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनांमुळे आम्ही आमदार झालो, मंत्री झालो आणि आज आमच्या प्रतिभेप्रमाणे आम्ही राज्याचं नेतृत्व करतो आहे, सामान्य माणसाची सेवा करतो. आणि त्यामुळे ही एक मोठी संधी मिळाल्यामुळे आपण सगळ्यांनी सज्ज राहिलं पाहिजे. आणखीन एक मुद्दा मांडून की जो नव्याने होतो आहे तो मांडून मी माझं बोलणं संपवेन. तो आहे 29 पासून महिलांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये असणारं आरक्षण. ज्या आरक्षणासाठी आतापासून महिलांनी तयार व्हायला लागेल. एव्हा राईट सुधीर भाऊ? 29ला अंमलबजावणी होण्यामध्ये कुठेही आपण ती घोषणा झालेली आहे. आणि म्हणून मग त्याची तयारी नाही झाली तर महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये जे महिलांना पार्टिसिपेशन मिळालं आणि अपवाद सोडा पण मेजॉरिटी महिला नवऱ्याच्या माध्यमातूनच कारभार चालवत आहेत. कारण त्यांना काही माहितीच नाही, काही प्रशिक्षण नाही. आणि त्या ग्रामपंचायत सदस्य झाल्या, सरपंच झाल्या, पंचायत समिती सदस्य झाल्या, पंचायत समिती सभापती झाल्या, जिल्हा परिषदेच्या एखाद्या खात्याच्या सभापती झाल्या आणि त्यांना प्रशिक्षण मात्र पुरेसं मिळालं नाही. 5 वर्ष आहेत, 4.5 वर्ष आहेत. या सगळ्या कालावधीमध्ये महिलांनी हे सगळं प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून मग अशा प्रकारच्या युवा संसदेची आवश्यकता वाटते. मी चॅलेंज देतो, या सभागृहात बसलेल्या एकानेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली घटना वाचलीच नाही. वाचली असेल तर हात वर करा. माझ्याकडे 100 कॅडबरी घेऊन मी दिवसभर फिरतो, संध्याकाळी त्यातल्या 2च उरतात. तर असं जो कोणी विशेष हात वर करतो त्याला मी कॅडबरी देतो. नाही हात वर येणार, माझी कॅडबरी वाचेल आणि आम्ही निघालो राजकारणात जायला. घटना म्हणजे काय?
घटना म्हणजे काय झाल्यास काय करावे, इतकं सोपं. फार कठीण करून ठेवलं आपला देश. काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना. राज्य म्हणजे काय, केंद्र म्हणजे काय, केंद्राचे अधिकार कोणते, राज्याचे अधिकार कोणते, केंद्र आणि राज्यामध्ये वाद निर्माण झाला कसा सोडवायचा, हायकोर्ट म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट म्हणजे काय, इन्कम टॅक्स म्हणजे काय, निवडणूक आयोग म्हणजे काय. दिस इज द कॉन्स्टिट्यूशन, जी आम्हाला अभ्यासक्रमातही शिकवली जात नाही. आणि आम्ही राजकारणात जायला निघालो तर उत्साहाने आम्हीसुद्धा माहिती करून घेत नाही. आगामी सगळ्या काळामध्ये आणि मग कोणीतरी म्हणतं की हे घटना बदलायला निघाले, तर घटना बदलता येत नाही बाबा, घटनेमध्ये दुरुस्ती करता येते. मग हेही माहीत नाही की 51 पासून आतापर्यंत 106 वेळा दुरुस्ती झालेली आहे. त्यातली 80 वेळा, म्हणजे हे राजकीय व्यासपीठ नाही आहे, अरविंदराव असल्यामुळे मला सांभाळून बोलायला लागेल आणि माझ्यानंतर ते बोलणार आहेत. तर 106 वेळा घटनेत दुरुस्ती झालेल्या, त्यातल्या 80 वेळा तर काँग्रेसनेच घटना दुरुस्ती केली. 14 वेळा अटलजींनी केली, 8 वेळा मोदीजींनी केली. मग त्या कुठल्या कुठल्या दुरुस्त्या सांगायला गेलो तर फारच पॉलिटिकल भाषण होईल. पण हे माहितीच नसल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीला नॅरेशन असं चाललं की हे घटना बदलणार आहेत. नाही बदलता येत घटना. अशी दुरुस्त्या त्या त्यावेळेला करता येतात. उदाहरणार्थ, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये महिलांना लोकसभा विधानसभेमध्ये आरक्षण नव्हतं, मोदीजीने दुरुस्ती केली आणि आरक्षण दिलं. दुरुस्ती करूया का मागे घेऊया, नको आहे महिलांना का विधानसभेत लोकसभेत जायला. पुन्हा एखाद्या दुरुस्ती सांगायचं तर मोदीजींनी 10% आर्थिक मागासानं आरक्षण आणलं. EWS हवं आहे की नको हवं आहे, ते नव्हतं, त्याची दुरुस्ती केली. सगळ्यांना 10% आरक्षण मिळालं, दुरुस्ती केली. महिलांना विधानसभेत लोकसभेत आरक्षण मिळालं. दिस इज कॉल्ड करेक्शन, दुरुस्ती, बदलणं नाही आहे. लोकसभेमध्ये त्यावर निवडणूक जिंकली गेली आणि मोठ्या प्रमाणावर भल्या तज्ज्ञांनी सुद्धा ते मान्य केले की बदलणार आहे, बदलणार आहे, बदलणार. मग बदलणार आहे ह्यानाच बदला. नाही बदलता आलं. तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले, पण थोडं मार्जिन कमी झालं. आणि त्यामुळे आम्ही राज्य शासन म्हणून आता एक कोर्स डेव्हलप करतो. म्हणजे जाधवरांचा हा उपक्रम चांगला युवा संस्था. पण आम्ही 2 वर्षाचा येत्या एक आठवड्याभरामध्ये कोर्स घोषित करतो आणि तो जूनपासून चालू होईल. 75% मुलींनाच प्रवेश मिळेल, 25% पुरुषांना पण मिळेल. की ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत म्हणजे काय, 9 जण का निवडतात, मग काही ठिकाणी 17 का निवडतात, डायरेक्ट निवडणुकीने सरपंच कसा होतो, इनडायरेक्ट निवडणुकीने उपसरपंच कसा निवडणूक होतो, यांना पैसे कोण देतं, गावामध्ये काय ती घरपट्टी त्याच्यात चालतं का, का दिल्लीहून त्यांना पैसे येतात. मग पूर्वी ते इनडायरेक्ट यायचे, झेडपीला यायचे, स्टेटला यायचे, झेडपीला यायचे, पंचायत समितीला यायचे, ग्रामपंचायतीला यायचे. आता ते डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या अकाउंटला येतात. या सगळ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती म्हणजे काय, 5 गावं 7 गावं कशी निवडतात, झेडपी म्हणजे काय, एका झेडपीत 2 पंचायत समिती का, मग विधानसभा, मग त्याच्यामधलं रिझर्वेशन, लोकसभा, खाती, मंत्रिमंडळ, या सगळ्याचा 4 वर्षात अभ्यास करून निवडणुकीला समोर या. तर IAS अधिकारी तुम्हाला चालवणार नाही. अदरवाईज IAS अधिकारी ते काही वाईट आहे तसं मला म्हणायचं नाही, पण ते जजमेंट घेतात. आमदाराचा, खासदाराचा आणि मंत्र्याचा जजमेंट घेतात. व सुधीर भाऊंसारखा अभ्यासू माणूस त्यांच्यावर स्वार होतो आणि एखादा आमचा जो मंत्री असतो की ज्याला हे काहीच माहीत नाही त्याच्यावर IAS स्वार होतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या युवा संसदेचा खूप उपयोग होईल आणि आपण तो उपयोग करून घ्यावा असं आवाहन करतो. जाधवर ग्रुपने ह्या सगळ्या संस्था वाढवता आता त्यांना स्वायत्त विद्यापीठाकडे जायचं आहे. गेल्या 2.5 वर्ष जी मला मिळाली त्याच्यामध्ये जवळजवळ 18 नवीन स्वायत्त विद्यापीठं आपण घोषित केली. मी त्यांनाही शब्द देतो की स्वायत्त विद्यापीठ स्थापन करताना आम्ही हे पाहतो की तुम्ही नवीन काय करणार आहात. असं नवीन काय करणार, कालच आम्ही घोषित केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी आम्ही करणार, ती आम्ही करणार, ती आम्ही कोणाला चालवा देणार नाही. तर आम्हाला खूप आमच्या पद्धतीने ती चालवायची. अपंगांचं, दिव्यांगांचं एक विद्यापीठ आम्ही घोषित केलं. त्याच्यानंतर आदिवासींचं, ट्रायबल्सचं आम्ही एक विद्यापीठ घोषित केलं. पण तुमच्या सगळ्या कोर्सेसना घेऊन तुम्हाला एक विद्यापीठ करता येतं. अशी आत्तापर्यंत 30 विद्यापीठं झाली. 2.5 वर्षामध्ये 18 नवीन विद्यापीठांना आपण मान्यता दिली. खूप बारकाईने आपण अभ्यास करतो आणि त्यामुळे तुम्ही एक एजन्सी अपॉइंट करून सगळे कागदपत्र पूर्ण करा.
आणि तुम्हालाही जाधवर ग्रुपचं स्वायत्त विद्यापीठ देण्याचा आम्ही निर्णय करू अशी घोषणा करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांची क्षमा मागून मी माझं भाषण संपल्या विनंती एकच आहे की स्टेजवरचा कार्यक्रम बिलकुल डिस्टर्ब होऊ नये. त्यामुळे अगदी शार्दूलरावांनी पण मला सोडायला यायची आवश्यकता नाही. शासनाने मला सोडण्याची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. केंद्राची पण सुरक्षा आहे, राज्याची पण सुरक्षा आहे. त्यामुळे ते मला सोडतील. त्यामुळे कार्यक्रमाचा नाही कशाला होतात तुम्ही आहात नाही एवढे सगळे. भाऊंचा सत्कार भागवत कराजी करणार. धन्यवाद दादा. यानंतर खऱ्या अर्थानं या मंचावरती माननीय श्री ज्यांना आदर्श आमदार पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत असे यानंतर या मंचावरती सत्कार संपन्न होतोय. माननीय श्री सुधीर मुनगंटीवार साहेब आदर्श आमदार पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. यांना माननीय नामदार असे माननीय ॲडव्होकेट मंगेश ससाने सर यांना पुरस्कृत करण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफित आपल्या सर्वांसमोर. यानंतर या मंचावरती आदर्श युवा पुरस्कार देऊन ज्यांना सन्मानित करणार आहोत असे माननीय श्री ॲडव्होकेट मंगेश ससाने सर यांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफित आपल्या सर्वांसमोर. मंगेश ससाणे हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा घेऊन चालणारे धडाडीचे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक चळवळ आणि उपक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये समता, बंधुता हे विचार
या भारताच्या एवढ्या उज्ज्वल जडणघडणीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलं त्या सर्व महापुरुषांच्या स्मृतींना वंदन करतो. उपस्थित चंद्रकांत दादा आत्ताच एका त्यांच्या अर्जंट कामामुळे गेले. अरविंदजी सावंत, सुधीरजी मनगुंटीवार, भागवत कराड साहेब, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या इतक्या एवढ्या उत्कृष्ट आणि वाखाणण्याजोग्या कार्यक्रमाचं आयोजन केलेले जाधवर ग्रुपचे सुधाकर जाधवर सर, शार्दूल, आणि खऱ्या अर्थानं भारताचं जे तरुण युवा भविष्य बसले ते आपल्या सगळ्या युवक युवतींनो, आज मला हा जो युवा आदर्श युवा पुरस्कार मिळालेला आहे, तर याची पार्श्वभूमी किंवा कशासाठी मला हा पुरस्कार या जाधवर ग्रुपने दिलेला आहे, तर आपण थोडी माझी चित्रफित पाहिली असेल तर खऱ्या अर्थाने एक सामाजिक चळवळीमध्ये मी काम करणारा. आपण म्हणतो भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे, पण याच विविधतेच्या माध्यमातून जी वर्णव्यवस्था झाली आणि त्या वर्णव्यवस्थेमध्ये जे कार्य आहे, जे कर्म आहे, त्याच्यामधून जे जातपात धर्मपंथ तयार झाले आणि तिथं कुठंतरी गेल्या हजारो वर्षापासनं जो समाज, जो घटक जातीच्या उतरंडीमध्ये प्रवाहाच्या बाहेर गेला, त्यांना सर्व समान संधी नाही मिळाली. आणि अशा घटकांसाठी म्हणजे OBC-मधील 450 जाती असतील, भटके विमुक्त असतील, यांना समान संधी मिळवून देण्यासाठी, एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी, शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी मी गेल्या 8 ते 10 वर्षापासून काम करतोय. खरं म्हटलं तर चळवळ करताना कुणा एकाचं श्रेय नसतं, कारण की राजकारणामध्ये तरी स्वतःचं असलं, पक्षाचं योगदान असेल, परंतु चळवळीमध्ये आपले सर्व सहकारी, आपले मार्गदर्शक या सर्वांचं सहकार्य लाभतं. आणि त्याचबरोबर जे आपलं कुटुंबीय असतात त्यांची मोलाची साथ आपल्याला गरजेची असते. माझं कुटुंब इथं आलेले आहेत, आईवडील आलेले आहेत, आणि तेवढ्याच महत्त्वाचे माझे सर्व सहकारी पण इथं आलेले आहेत, ज्यांच्यामुळं आज मी इथं पोचलोय. खरं म्हटलं तर युवकांना आता आपण पाहतोय की इथं बरेचसे खूप वरिष्ठ आहेत, खूप स्ट्रगल करून, खूप संघर्ष करून आज इथपर्यंत आपण बघितलं. हे आपले सर्व आदर्श आहेत. पण मला असं वाटतं की युवकांना राजकारणामध्ये येण्यासाठी सर्वात चांगलं जर कुठं हे असेल तर एक सामाजिक चळवळ असेल. अनेक प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी आपण काम करू शकतो. मग फक्त राजकारणात, मग समाजकारण असेल, वाढती बेरोजगारी असेल, भटक्या विमुक्तांचे प्रश्न असतील, प्रदूषण असेल, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषणचे आता काय जी लेवल ग्लोबल वॉर्मिंग आहे, जातीवाद, वाढती गुन्हेगारी, डोमेस्टिक व्हायलन्स, असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये युवकांना काम करण्याची संधी आहे. प्रत्येकाचा जो नैसर्गिक आपला ओढा असतो त्याच्यामध्ये आपण आपल्या करिअरवर तर फोकस करावंच. आपल्या शैक्षणिक वाटचाल असेल, आपली व्यावसायिक असेल ती करावीच, पण एक जबाबदार भारताचा आणि समाजाचा एक घटक म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जो आपल्याला ज्याचा व्यासंग असेल त्याच्यामध्ये एक सामाजिक भान म्हणून, एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण तिथं सर्वांनी काम केलं पाहिजे. आता चंद्रकांत दादांनी सांगितलं की संविधानाचा अभ्यास तुम्ही करता का. खरंच माझ्या युवकांनो, संविधानाचा आपण अभ्यास केलेला, प्रत्येक घटकासाठी संविधानामध्ये आर्टिकल्स आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, आपल्या ड्युटीज पण बघितल्या पाहिजे. आणि या सर्व या पुरस्कारांच्या माध्यमातून जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट एक वेगळ्या पद्धतीने प्लॅटफॉर्म युवकांना जो मिळवून देतोय, उपलब्ध करतोय, तर खऱ्या अर्थानं हे खूप कौतुकास्पद बाब आहे. मला असं म्हणायचं आहे की गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण महाराष्ट्राचं जे समाजकारण आहे ते ढवळलेलं पाहतोय. त्यामुळं मी माझी नैतिक जबाबदारी ओळखून की नक्की आपल्या समाजाचे हक्क अधिकार काय आहेत, आरक्षण नक्की काय, हे सगळं बघून हे आपण समाजाला सांगितलं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. आणि खरं काय आणि खोटं काय जोपर्यंत आपण हे सांगत नाही तोपर्यंत समाज हा भ्रमित होत असतो.
सोशल मीडियाचं माध्यमांची जबाबदारी म्हणून आता एक सेशन आहे. खरंच आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण बघत असतो माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला काय दिसतं, तर थोडंसं त्याची दुसरी बाजू आपण बघितली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि आलेलं फक्त व्हॉट्सॲपवर आपण फक्त फॉरवर्ड करून त्याची शहानिशा न करता सामाजिक जो सलोखा आता बिघडतोय, तर तो कुठंतरी सामाजिक सलोखा परत कसा नांदेल हे आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. या पुरस्कार देण्यासाठी जाधवर सर असतील, शार्दूल जाधवर असतील, आणि या पुरस्कारासाठी ज्यांनी माझी शिफारस केली ते आमचे मित्र चंद्रकांत फुंदे, त्यांचं पण मी धन्यवाद मानतो. मला इथपर्यंत माझ्या आत्तापर्यंतचा प्रवास आता काही संपलेला नाही आहे, संघर्ष खूप आहे. आरक्षणाचे विषय आहेत, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत, हॉस्टेलचे प्रश्न आहेत, आत्ताच राजकीय आरक्षणाचा एक आता विषय आता तापलेला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये काल सुनावणी होती. गेल्या 10 वर्षापासून मी ओबीसीच्या संदर्भात हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, बाजू मांडतोय, तिथं प्रतिनिधित्व करतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सुप्रीम कोर्टाच्या त्या निकालावर, त्या याचिकेवर अवलंबून आहेत. मुळात राजकीय अस्तित्वाचं, राजकीय प्रतिनिधित्वाची जे बाळकडू मिळतं ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, तर याच्यामध्ये सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. जे काय आता त्या दाखल्यांच्या द्वारे ओबीसीमध्ये जे काय घुसखोरी व्हायचे जे काय प्रयत्न आहेत त्या संदर्भात कुठंतरी काहीतरी निर्णय घेतले पाहिजेत. तर मुळात वेगवेगळे विषय आहेत. जो आपल्याला आवडेल ती सामाजिक जबाबदारी म्हणून, नैतिक जबाबदारी म्हणून युवकांनी याच्यामध्ये नक्कीच विचार करावा. फक्त राजकारणच नाहीत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आत्ता खूप याच्यामध्ये जगामध्ये धुमाकूळ घालतंय आणि एक सगळं चेहरामोहरा बदलायचा विषय आहे, त्याच्यामध्ये पण आपण काम करू शकता. त्यामुळं आपण मला जो इथं आदर सत्कार केला, आदर्श युवा पुरस्कार दिला, त्याबद्दल सर्व आयोजकांचे, जाधवर ग्रुपचे मी आभार मानतो. आणि जाता जाता एक शेर सांगतो, जमाना ना तेरी हार देखता है, जमाना ना तेरी जीत देखता है, मुसीबतों में चुनौतियों से कैसे लड़ा, जमाना तो तेरी जिद और जुनून देखता है. धन्यवाद. जय हिंद, जय ओबीसी संविधान. धन्यवाद सर. यापुढे मंचावर माननीय श्री सचिन शेलारजी यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन पुरस्कृत केलं जाणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत आपणा सर्वांसमोर. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील श्री सचिनजी शेलार सर यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जाधवराव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आयोजित आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेजवरील सर्व मान्यवर, त्याचबरोबर माझ्या समोरील सर्व बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा जो वटवृक्ष उभा केला आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवराव व त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकर जाधवराव यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला पुरस्कार मूर्ती म्हणून आम्हाला घोषित केलं. प्रथमतः मी माझ्या गावच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो. हा पुरस्कार मिळण्यासाठी माझ्या गावच्या जवळील एक 10-12 किलोमीटर असणारे आंधळगावचे अमोलजी कुसेकर यांनी माझी शिफारस केली, त्यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर मी आता आपल्या आधीच्या जे आपले मान्यवर होते यांनी आपल्या
विचार मांडत असताना शादुलजी आणि चंद्रकांतजी पालकमंत्री माझे यांनी आपले जे विचार मांडत असताना राजाचा बेटा राजाच्या पोटी राजा जन्माला येत होता असे सांगून त्यांनी आपले दोघांनी भाषणामध्ये गौरव उच्चार केला होता. खरं तर याचं मी एक ज्वलंत उदाहरण असं आहे की मी ज्या गावातून येतो वडगाव रासाई हे शिरूर हवेली मतदारसंघामधील गाव आहे. या वडगाव रासाईमधील जे स्टेजवरील जे मान्यवर आहेत यांच्याबरोबर काम करणारे विद्यमान आमदार त्यावेळेस तत्कालीन अशोक बाप्पू पवार यांच्या गावाचा मी एक रहिवासी म्हणून त्या ठिकाणी होतो. परंतु मला राजकारणामध्ये जास्त आवड नव्हती, मला समाजकारणामध्ये आवड होती. परंतु अपघाताने मी राजकारणामध्ये आलो. ते समाजकार्य करत असताना ज्या वेळेस लोकांच्यातून मागणी झाली की तुम्ही आता कुठंतरी राजकारणामध्ये आलं पाहिजे म्हणून मी माझे व्यवसाय सांभाळत राजकारणामध्ये आलो. मी ज्यावेळेस राजकारणामध्ये 9 वर्षापूर्वी पदार्पण केलं त्यावेळेस विद्यमान आमदार जे अशोक बाप्पू पवार आहे त्यांच्या गावामध्ये त्यांच्या विरोधात कुणीही उभं राहायला तयार नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये मी पॅनल उभा केला, त्या पॅनलचं नेतृत्व केलं. माझे त्या ठिकाणी चांगल्यापैकी मला लोकांनी सपोर्ट केला. त्यावेळेस आमची 15ची बॉडी आहे, त्यांचे 10 माझे 5 असे सदस्य आले. त्यानंतर भाजप सरकारने जनतेतून सरपंच ही संकल्पना आणली. त्यामुळे आता सदस्य होतो, लोक म्हणले आता सरपंच पदापर्यंत जायचं. ज्यावेळेस माझा वाढदिवस असतो 13 डिसेंबरला माझे सगळं मित्रपरिवार भावी सरपंच म्हणून त्यामध्ये उल्लेख करायचे. तर माझा मित्रपरिवार किंवा गावातील काही लोक मला म्हणायची तुला जर सरपंच व्हायचं असेल तर तू एकतर त्यांच्याकडे जावं लागेल किंवा असं स्वप्न पाहणं तू सोडून दे. परंतु मी कधी न खचता न डगमगता मी सर्वांना सांगत राहिलो मला जर सरपंच व्हायचं असेल तर मी कुठल्याही प्रकारची इकडून तिकडे जाणार नाही, उड्या मारणार नाही. मला आहे त्या जागेवरती त्यांच्या विरोधात सरपंच होऊन दाखवायचं आहे. मी माझ्या कामाची पोचपावती म्हणून लोकांनी मला ज्यावेळेस पॅनल उभा करायला गेलो मी आवर्जून मान्यवरांना सांगन की ज्यावेळेस मी आता 4 वर्षापूर्वी पॅनल उभा करायला गेलो मला एकही सदस्य म्हणून कोणी उभं राहायला तयार व्हायना. राहिला सदस्य म्हणून उभा तर त्याला दबाव टाकून त्याला रिवर्स घेण्याकरता प्रलुप्त केलं जात होतं, सामदंड भेद करून पुढल्या समोरच्या पार्टीकडून. त्यामुळं मी स्वतः उभा राहिलो, माझ्या बायकोला उभं केलं, बहिणीला उभं केलं, दाजींना उभं केलं, माझ्यासोबत असणाऱ्या मावस भावाच्या बायकोला उभं केलं, माझ्या गाडीवरल्या ड्रायव्हरच्या आईला उभं केलं. अशी मिळून मी माझ्या गावामध्ये पूर्ण लोकांची समाजसेवा करून पूर्ण 15 पैकी 8 सीटं माझ्या घरातली आहे आणि पूर्ण पॅनल मी निवडून आणला. म्हणजे मला सांगायचं की आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही, राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही. तुम्ही जर चांगलं काम केलं तर गाव त्याची दखल घेतं आणि भविष्यात मी या व्यासपीठावरून सांगतो आता माझ्या कामाची पावती अशी आहे की भविष्यामध्ये जर मी आता आमच्या पार्टीचे प्रमुख नेते आज व्यासपीठावरती आहेत मुनगंटीवारजी, मी आज तुम्हाला या स्टेजवरून व्यासपीठावर सांगू इच्छितो की वपणला जर आमचा जिल्हा परिषद गट आला तर विद्यमान आमदार आता जरी ते नसले तरी त्यांच्या विरोधात उभा राहून आपला तिथं मी प्रतिनिधी म्हणून लोकांची अपेक्षा म्हणून मी तिथं उभं राहणार आहे आणि निवडून येऊन दाखवणार आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही काम करत असताना समाजसेवा म्हणून काम करा, तुमच्या कामाची दखल घ्यायला लोक आहेत तयार. मी या इन्स्टिट्यूटने मला हा पुरस्कारासाठी सन्मानित केलं. परत एकदा यांचे आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मंचावरती माननीय श्री विठ्ठलजी उर्फ नाना काटे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार देऊन पुरस्कृत केलं जाणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारे हे चित्रफित आपणा सर्वांच्या समोर प्रस्तुत. संसद युवा संसद युवा संसद तुझसे ही देश बनता
त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जाधवराव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट युवा संसद पुरस्काराच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले चंद्रकांतदादा पाटील, सुधीरजी मुनगंटीवार, अमितजी गोरके, अरविंद सावंत सर, राजेश पांडे, सत्यजित देशमुख, आशा पटेल, ज्यांना आदर्श पुरस्कार दिला ते मंगेश ससाने, सचिन शेलार, आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं असे या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवराव, तसेच ॲडव्होकेट शार्दूल जाधवराव. खरं तर हा पुरस्कार देत असताना हा 8वा युवा संसद पुरस्कार, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर आपल्याला कोणा दुसऱ्याचं मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता नाही, कारण जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांचा जर आपण प्रवास पाहिला तर जाधवराव सर 84ला पुण्यामध्ये आले, 84 ते 94 आणि 94 ते 2014, 2014 ते 2024 पर्यंतचा जो प्रवास पाहिला तर ही छोटंसं लावलेलं रोपटं आज एक वटवृक्षामध्ये रूपांतर होत असताना आपण पाहत आहोत. मी शार्दूल सरांचं मनोगत पाहिलं, ऐकलं, त्यावेळेस खरं तर मी पाहिलं की एका ग्रामीण भागातून आलेला हा युवक आज या पुणे शहरामध्ये मोठ्या जिद्दीने हे साम्राज्य उभं करीत असताना त्यांनी त्यांच्या या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जे जे घडलंय ते आपणा समोर यूट्यूबच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. जाधवराव सरांनी ज्यावेळेस सुरुवातीलाच मला वाटतं 2 रूममध्ये हे इन्स्टिट्यूट चालू केलं होतं, म्हणजे 2 रूमची शाळा चालू केली होती आणि त्याचं रूपांतर आज एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये होतंय. आणि शार्दूल सरांचं स्वप्न आहे की येणाऱ्या काळात हे एक विद्यापीठ व्हावं. मी उपस्थित व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो की त्यांचं हे स्वप्न नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होईल, याच शुभेच्छा देतो. या ठिकाणी जरी आम्हाला पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातंय आणि आमच्या जीवनाचा जो चित्रपट आहे किंवा आम्ही कसे घडलो हे आमचं मनोगत या ठिकाणी सांगण्यासाठी आम्हाला 2-2 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. खरं तर व्यासपीठावरती इतके मोठे मान्यवर असताना आमचे डेअरिंग होत नाही बोलायला, कारण मुनगंटीवार सर आहेत, सावंत सर आहेत, यांचं खरं तर आपल्याला मनोगत ऐकायचं आहे, कारण हे खूप सिनियर नेते आहेत आमचे. त्यामुळं मी अधिक सांगत नाही, परंतु मी ज्या पद्धतीनं 2007 ते 2024 पर्यंत जी पिंपरी चिंचवड शहरातील एक नामवंत गाव राटणी पिंपळे सौदागर या शहरामध्ये एक मॉडेल वार्ड तयार करण्याचं काम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे. आम्हाला सतत मार्गदर्शन करणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळं खरं तर पिंपरी चिंचवड शहराचा जो विकास झालेला आहे आपण सर्वांना माहिती आहे, आणि तो विकास करत असताना एक मॉडेल वार्ड तयार करण्याचं काम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राटणी पिंपळे सौदागर भागामध्ये केलेलं आहे. आपण पाहिलं असेल की आमच्या या भागामध्ये एक लिनियर गार्डन नावाचं गार्डन आहे, जवळजवळ 2.25 किलोमीटरचं हे गार्डन आम्ही आमच्या या भागामध्ये केलेलं आहे. अनेक सुविधा त्या भागामध्ये, मग गार्डन असेल, प्लेग्राऊंड असेल, अशी अनेक फॅसिलिटी या शहरात दिलेली आहे. आणि हे मॉडेल वार्ड घेऊन आम्ही या शहरात येत आहोत. ज्या पद्धतीनं या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्हाला कॉल केला गेला की येणाऱ्या 30 तारखेला आपणाला एक आदर्श नगरसेवक म्हणून पुरस्कार देण्यात येतो आहे, हे ऐकल्यानंतर खरं तर मनापासून आनंद झाला. आणि मी ज्यावेळेस यूट्यूब सर्च केलं की जाधवराव ग्रुप काय आहे, त्यावेळेस शार्दूल सरांचं मी मनोगत ऐकलं. त्यावेळेस मी म्हटलं की काही करून आपण त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. पुरस्कार एक निमित्त आहे, परंतु या ठिकाणी येणाऱ्या मान्यवरांचं मनोगत ज्या पद्धतीनं आपण ऐकणार आहे त्या पद्धतीनं आम्हाला देखील मार्गदर्शन होईल. आणि आत्ताच देशमुख सर आम्ही चर्चा करत होतो, ज्यावेळेस शार्दूल सर भाषण करत होते की त्यांचा
भाषणावरती किती प्रभुत्व आहे, त्यांचं किती अभ्यास आहे, त्यांच्या भाषणातनं नक्कीच जाणवलं. जरी वय कमी असलं तरी अनुभव जो रिअलमध्ये जो अनुभव त्यांना आलेला आहे आणि त्यांचं स्वप्न आहे. मी त्यांचं मनोगत ऐकताना एक वाक्य ऐकलं, मार्गदर्शक जरी माझे वडील असले तरी माझ्या मनात जी आग आहे ती आग 2 व्यक्तींची आहे आणि ती 2 व्यक्ती मी माझ्या ऑफिसमध्ये वडिलांचा फोटो बाजूला ठेवीन आणि त्या 2 व्यक्तींचा फोटो समोर ठेवून ती आग कायम माझ्या मनात राहील आणि ते स्वप्न माझं पूर्ण करण्यासाठी त्या 2 व्यक्तींकडे पाहून येणाऱ्या काळात नक्कीच या जाधवर ग्रुपला विद्यापीठाचं स्वरूप आल्यानंतर आपणा सर्वांचं ज्या पद्धतीने सरांचं स्वप्न आहे त्याच पद्धतीनं आपलं देखील स्वप्न राहील. आणि मी येणाऱ्या युवा वर्गाला युवतीला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण शिकत आहात, कारण यांच्या माध्यमातून या शहरातील पुणे शहरातीलच नव्हे तर पिंपरी चिंचवड शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये नर्सेस काम करत आहेत. या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जवळजवळ 25,000 विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत. जवळजवळ मला वाटतं 400-450 शिक्षक या ठिकाणी नोकरी करतात. म्हणजे एवढं मोठं हे व्यासपीठ या जाधवराव ग्रुपच्या माध्यमातून निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे. आणि या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आल्याबद्दल संपूर्ण ग्रुपचं मनापासून कौतुक करतो. आम्हाला या ठिकाणी बोलावून मान सन्मान दिल्याबद्दल देखील मनापासून धन्यवाद. जाधवराव सरांचं स्वप्न पूर्ण होत अशीच स्वामी विठ्ठलचरणी प्रार्थना करून मी अधिक न बोलता थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या मंचावरती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत माननीय श्री सत्यजित देशमुख सर, आमदार शिराळा विधानसभा मतदारसंघ यांचा सन्मान करण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफित आपल्या सर्वांसमोर. आता हळूहळू आपला देश हा एक रोबस्ट इकॉनॉमी व्हायला लागला. आता 5 ट्रिलियनकडे जात असताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे एक कन्सेप्ट आहे की आपलं एक टुरिस्ट डेस्टिनेशन व्हायला. विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख हे शिराळा विधानसभेचे आमदार आहेत. अत्यंत सुसंस्कृत राजकारणी म्हणून सत्यजित देशमुख यांनी आपल्या राजकारणाचा वारसा प्राणपणाने जपला आणि तो वाढविला आहे. एक उच्च शिक्षित आमदार आणि विकासाची दूरदृष्टी असणारा सर्वसामान्यांचा नेता म्हणून सत्यजित देशमुख यांनी जणू महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाचा नावलौकिक उंचावत ठेवला आहे. त्यामुळे 32 शिराळा व वाळवा तालुका येथील जनतेनेही त्यांना तितकीच मोलाची साथ दिली आहे. त्यांनी सांगली जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती व उपाध्यक्ष म्हणून बरेच वर्ष काम केले. ते सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असून भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत. लोकप्रतिनिधी या नात्यानं माणसाचे परम कर्तव्य काय असतं, तर कर्तव्य पहिलं आहे की आपले असणारे आर्थिक स्तर वाढवणे. आर्थिक स्तर वाढवायचा असेल तर ही निसर्गतच अशा पद्धतीची दिलेली जी देणगी आहे तिचा आविष्कार होणं गरजेचं आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये रस्ते, पूल, गटार, सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, अंगणवाडी शाळा खोल्या व प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती अशी अनेक सामाजिक कामे त्यांनी केली. तसेच नानाई देवी शिक्षण संस्थेची उभारणी करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन उभे केले आहे व शिराळा MIDC मध्ये 2 लघु उद्योग सुरू करून बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. कल्याणाची जाणीव त्यांनी आपल्या राजकारणात पदोपदी जपली आहे. त्यामुळेच दुर्गम डोंगरी भागाचा कायापालट त्यांनी घडून आणला. स्वतःचे कर्तृत्व, सामाजिक दातृत्व आणि वारसा हक्काने आलेले नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम सत्यजित देशमुख यांच्यामध्ये पुरेपूर दिसून येतो. त्यामुळेच अशा आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मान करताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा. सह्याद्री टायगर रिझर्व आणि हे सह्याद्री टायगर रिझर्व हे आमच्या शिराळा तालुक्यामध्ये आहे, या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची आणि सन्मानाची बाब. देशमुख साहेब, आमदार शिराळा विधानसभा मतदारसंघ. आगे भी बढ़ाना है, विश्व गुरु बनाना है.
यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं एक अत्यंत आगळा वेगळा अनोखा अशा पद्धतीचा हा जो उपक्रम आहे, युवा संवाद, युवा संसद, आपल्या असणाऱ्या तरुणाईच्या मनामध्ये राजकीय नेतृत्वाचं स्फुल्लिंग आपण निर्माण करावं आणि त्या माध्यमातून ही तरुणाई जी आहे ती तरुणाई संपूर्ण जगापर्यंत उद्याच्या काळामधला असणारं त्यांचं नेतृत्व कसं पसरवेल यासाठी त्यांचं समुपदेशन करण्यासाठी म्हणून ही युवा संसद सुरू करणारे आमचे या असणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय सुधाकरराव जाधवर, त्यांचे चिरंजीव शार्दूलजी की ज्यांच्या असणाऱ्या मनोगतामध्येच त्यांच्यामधला असणारा स्पार्क मला बघायला मिळाला आणि त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला सगळ्यांना संबोधित केलं, मनोगत व्यक्त करत असताना सुद्धा त्यांची असणारी शैक्षणिक क्षेत्रातील तंत्रशिक्षणातील पार्श्वभूमी विशद करत असताना त्यांचा असणारा जो अनुभव इथं या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितला ते आदरणीय चंद्रकांत दादा. आता जे टायगर रिझर्व साहेब आम्ही दाखवलेलं आहे, खरं म्हणजे ज्यांनी कुणी क्लिप केलेली आहे त्याचा आभारच मानायला पाहिजे, कारण का मुनगंटीवार जी काय बघा दुग्ध शर्करा केशरा अशा पद्धतीचा हा योग आहे की हे सह्याद्री टायगर रिझर्व की ज्याला जागतिक वारसा केंद्रामध्ये आज त्याचा समावेश आहे. इट्स वर्ल्ड हेरिटेज साईट, म्हणजे जसा ताजमहल आहे तसं सह्याद्री टायगर रिझर्व आहे. आणि मुनगंटीवार साहेब तुमच्या प्रयत्नानं तुम्ही वनमंत्री असताना तिथं 3 वाघ आपण सोडलेले आहेत, आता एक 4था वाघ येतो आहे आणि लवकरात लवकर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या ताडोबाच्या असणाऱ्या एकंदरीत व्याप्तीप्रमाणे तिथं पर्यटक येतील अशी आज परिस्थिती आहे. ते आदरणीय मुनगंटीवार साहेब, माझे दुसरे आदरणीय सहकारी सन्माननीय अरविंदजी सावंत साहेब, अनेक वर्ष मी सावंत साहेबांचं, माझे वडील कैलासवासी शिवाराव देशमुख साहेब सांगायचे की बाबा विधान परिषदेमध्ये सावंत साहेब बोलणार आहेत, मी डायसवर जाणं गरजेचं आहे, कारण का काय होईल सांगता येत नाही, अशा गुगल्या टाकतील की समोरच्याची ती निश्चितपणे विकेट घेऊ शकतात. भागवत कराड साहेब तर एक ऋषितल्य व्यक्तिमत्व आहे, म्हणजे ते एक नामांकित सर्जन आहेत, पण सर्जनपेक्षा ते समाजकारणामध्ये सुद्धा एक शल्य म्हणजे विच्छेदक आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. खूप मोठ्या पद्धतीनं महापौर पदापासून मी त्यांचं काम बघतोय, औरंगाबादचं ते मंत्रिपदापर्यंत. अर्थमंत्री असताना माझे बंधू सहकारी संजय काकांच्या बरोबर त्यांच्याकडं जाण्याचा मला अनेक वेळा योग आला. अर्थमंत्री असताना कुठलाही तामझाम न दाखवणारा अर्थमंत्री म्हणून साहेब तुमची निश्चितपणे नोंद होईल. पद असेल की काम करायचं, पद नसेल की आणि ताकदीनं काम करायचं. आणि त्याहूनही पुढं जाऊन मुनगंटीवार साहेब, मला तुम्हाला एक किस्सा सांगणं गरजेचं वाटते की ज्यावेळेस भागवत कराड साहेबांचं राज्यसभेच्या तिकिटाच्या संदर्भातली चर्चा चालू होती, ते दुसऱ्या कामासाठी आले होते आणि योगायोगानं त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही थांबा आणि नंतर परत फोन आला त्यांना की तुमची कागदपत्र तयार करा, तुम्हाला राज्यसभेचं तिकीट या निमित्तानं मिळणार आहे. हा खऱ्या अर्थानं तुमच्या निष्ठेचा सगळ्यात मोठा सन्मान आहे असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. अमितजी गोरखे साहेब, तुमचं इथं या निमित्तानं मी इथं स्वागत करतो. सन्माननीय महेशजी आहेत, आमचे सहकारी सन्माननीय विठ्ठलजी उर्फ नाना काटे साहेब, सन्माननीय सचिनजी शेलार, खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं ग्रामपंचायतीच्या स्तरावरचं काम आहे. पण नेता नुसता समाजामध्ये तो जागरूक नाही आहे, तर त्यांनी मगाशी मुनगंटीवार साहेब आपल्या सगळ्यांच्या समोर त्याचं तिकीटसुद्धा जिल्हा परिषदेचं जाहीर केलेलं आहे. म्हणजे आपण फक्त शिक्कामोर्तब करायचं एवढंच राहिलेलं आहे. ह्या अशा पद्धतीचं हे जे एक व्यासपीठ या निमित्तानं आम्हाला दिलं त्याबद्दल मी आदरणीय शार्दूलजींचं, सन्माननीय सुधाकरराव जाधवर साहेबांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथं या निमित्तानं ह्या असणाऱ्या सगळ्या गुणी सहकाऱ्यांच्या समोर संबोधन करण्याची संधी दिली. मला आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगावंसं वाटतं की युवा संसद म्हणजे काय, तर माझं प्रामाणिक म्हणणं आहे की अहम निजोहो परोवेती गणना लघुचेतसाम उदारचरिता नाम तू वसुदैव कुटुंबकम. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी वसुदैव कुटुंबकम अशा पद्धतीची एक संकल्पना तयार केलेली आहे. आज तुम्ही बघा
डोनाल्ड ट्रम्प तिथं राष्ट्रपती पदाची शपथ घेत असताना बाजूला ली वान्स होते आणि ली वान्सच्या शेजारी जी महिला होती ती भारतीय होती. किंवा कमला हॅरिस ज्या डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात लढल्या त्या कोण आहेत? त्या भारतीय वंशाच्याच महिला आहेत. त्यांचे आई वडील तिथं अमेरिकेमध्ये गेले, तिथं स्थायिक झाले आणि त्यांनी त्यांचे नेतृत्व गुण त्यांच्या असणाऱ्या वक्तृत्व शैलीतून, त्यांच्या अशा असणाऱ्या वकिलीतून त्यांनी दाखवले आणि त्याचा फायदा असा झाला की त्या देशाच्या त्या उपराष्ट्रीय पदापर्यंत त्या गेल्या. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही आहे की कुणीही आमची असणारी या महाराष्ट्रातली किंवा देशातली कुठलीही महिला उद्या जर कुठल्या दुसऱ्या देशात जरी गेली तरी तुम्ही तिथं खूप मोठ्या पद्धतीनं स्वतःचं नेतृत्व आणि कर्तृत्व दाखवू शकता. हे जी मूर्तिमंत उदाहरणं अशी अनेक आहेत. मला असं वाटतं की आपण तरुणांनी खऱ्या अर्थानं ठरवायला पाहिजे की ह्या पुढच्या काळामध्ये आपल्या असणाऱ्या ड्रॉइंग रूममध्ये बसायचं आणि फक्त राजकारण्यांची चेष्टा करायची का ह्या असणाऱ्या राजकारणाच्या ह्या खवळलेल्या समुद्रामध्ये उडी मारून काहीतरी आगळं वेगळं करण्याच्या संदर्भातला प्रयत्न आपण सगळ्या मंडळींनी करायचा. हा खऱ्या अर्थानं उद्याच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यक्ष प्रश्न माझ्या असणाऱ्या सर्व तरुण तरुणींच्या समोर मला या निमित्तानं मांडावं असं वाटते. शेवटी असं आहे की क्यों कोसे अंधेरे को कुछ फायदा तो नहीं, चलो साथ मिलकर सूरज की मुठ्ठीवर रोशनी ढूंढते. अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थानं बाहेर पडायला पाहिजे. मुलामुलींनी तर खऱ्या अर्थानं असं ठरवायला पाहिजे. आज मी येता येता नारायण मूर्तींचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा माझ्यावरती परिणाम कोणाचा झाला, मॅक्स वेबरचा झाला, महात्मा गांधींचा झाला, वेगवेगळे असणारे त्यावेळचे तत्वचिंतक आहेत त्यांचा झाला आणि म्हणून मी इन्फोसिस उभा करू शकलो कराडसाहेब. पण हे सांगत असताना ते काय म्हणले, तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पाहिजे, तुमच्यामध्ये अपार कष्ट करण्याची क्षमता पाहिजे, तुमच्याकडं परिस्थितीशी दोन हात करण्याच्यासाठी लागणारी जी एक दुर्धर इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती पाहिजे. आणि हे सगळं असेल तर तुम्ही युवक या नात्यानं, युवती या नात्यानं कुठल्याही असणाऱ्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीनं यश हे मिळवू शकता. आणि मला खरं आज जाधवर इन्स्टिट्यूटचं या निमित्तानं अभिनंदन करावं असं वाटतं की हा असणारा एक चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे. सशक्त भारत, सशक्त नेतृत्व करायचं असेल तर एक बलशाली आणि वैचारिकदृष्ट्या सशक्त असणारा युवक युवती तुम्हाला तयार करायला लागणार आहे. आणि ती तयार करायची असतील तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना ठरवायला पाहिजे की गावाकडे या. तुम्ही, माझं तर म्हणणं आहे शार्दूलजी की तुम्ही आता धाराशिवचे आहात, तुम्हाला गावातला ग्रामीण बाज माहीत आहे. तुम्ही सहज परवा दिवशीच एक खूप चांगल्या पुरस्काराला मला संबोधन करण्याची संधी मिळाली. चेतना सिन्हा नावाच्या आपल्या माणदेशच्या आहेत, म्हणजे माणदेशच्याच कन्या आहेत त्या, खऱ्या म्हणजे मुंबईतल्या होत्या, सौराष्ट्रीय कच्छी समाजातल्या त्या आहेत. त्या जयप्रकाश नारायणांचं जे असणारं आंदोलन होतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की संपूर्ण क्रांतीचं किंवा बदलाचं, त्या आंदोलनामध्ये सावंतसाहेब त्या सामील झाल्या. त्यांना जयप्रकाश नारायण साहेबांनी सांगितलं की तुम्ही आता गावाकडं जावा आणि गावाकडं जाऊन गावामधल्या लोकांची सेवा करा. त्या कुठं गेल्या? म्हसवडला गेल्या, म्हसवडला राहिल्या, तिथं तिथल्या लोकांना आपलंसं केलं आणि माणदेश बँक तयार केली. आणि माणदेश बँकच्या माध्यमातून मला वाटते आता 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत मुंबईमध्ये माणदेश महोत्सव होतो साहेब. आणि अशा पद्धतीनं जर समजा तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेला काटेसाहेब, ग्रामीण भागामधल्या लोकांच्या बरोबर समरस झाला, तिथली ग्रामपंचायत काय, तिथली ग्रामसभा काय, तिथल्या अडचणी काय, इको विलेज म्हणजे काय, निर्मल ग्राम म्हणजे काय, तंटामुक्ती म्हणजे काय, आमचे असणारे वेगवेगळे जे काही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून असणारे जे प्रश्न आहेत, आज रोजगार हमी योजनेचे जनक कोण आहेत? जो मनरेगा कायदा केंद्रानं स्वीकारला त्याचे जनक हे सांगली जिल्ह्यातले, तासगाव तालुक्यातले विस पागे. आज तंटामुक्तीच्या माध्यमातून कुणी निर्माण केली तंटामुक्तीचं अभियान? हे आदरणीय आबांच्या माध्यमातून निर्माण झालेले आपण नाकारू शकतो का साहेब सांगा? किंवा इको विलेज असेल, इको विलेजचे जनक हे इथं बसलेले मुनगंटीवार साहेब आहेत. असे हे अनेक आहेत की ज्या माणसांनी वेगवेगळ्या पातळीवरती ह्या ग्रामसभेंना जी कामं करण्याच्या संदर्भातली जी एक चांगल्या पद्धतीची दालनं दिलेली आहेत आणि त्या दालनांचा फायदा असा झालेला आहे की ग्रामसभेमध्ये नुसतं चर्चा होत नाही तर प्लॅन होतात.
या असणाऱ्या ग्रामसभेमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की 15 वित्त आयोग जो केंद्र सरकारच्याकडनं मिळतो त्या केंद्र सरकारच्या असणाऱ्या 15 वित्त आयोगाचं म्हणजे असणारा तुमचा बंदित असेल किंवा अबंदित असेल दोन्हीच्या संदर्भातलं नियोजन हे ग्रामसभेच्या माध्यमातून होतं. आणि लोकसभेपर्यंत आज अरविंद सावंत साहेब तिथं आहेत. लोकसभेनं तर खऱ्या अर्थानं आज नारी शक्ती वंदनासारखा कायदा असेल किंवा अन्य असणारे वेगवेगळे जे कायदे आहेत की ज्याच्या संदर्भातले मगाशी आदरणीय चंद्रकांत दादासुद्धा बोलले की लोकसभा ही एक आपली असणारी सगळ्यात महत्त्वाची बॉडी आहे. त्या बॉडीच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं सशक्त भारताच्यासाठी योगदान दिलं जातं. माझी या व्यासपीठावरनं एवढीच अपेक्षा माझ्या असणाऱ्या सर्व ज्येष्ठ मंडळींना आहे की आपण सगळ्या मंडळींनी ह्या पुढच्या काळामध्ये संविधानाचे धडे हे आपल्या असणाऱ्या मग 11वी 12वी असेल किंवा कुठलाही असणारा पुढचा कोर्स असेल त्यामध्ये घ्यावेत. अशा पद्धतीनं आपण निश्चितपणे प्रयत्न करावा. मला या निमित्तानं ह्या असणाऱ्या संयोजकांनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं येण्याची विनंती केली, संबोधित करण्याच्या संदर्भातली विनंती केली. त्याबद्दल मी मनापासून संयोजकांचे आभार मानतो. माझ्या असणाऱ्या सर्व शुभेच्छा जाधवर कुटुंबाला उद्याच्या असणाऱ्या त्यांच्या सर्व चांगल्या शैक्षणिक उपक्रमांसाठी असतील. लवकरात लवकर एक चांगली अभिमत विद्यापीठ तुम्ही तयार करा आणि कसदार शिक्षण द्या. गावाकडं आमच्याकडं कर्मवीर अण्णा होऊन गेले. कर्मवीर भाऊराव पाटील साहेब आमच्याकडं त्या भागामध्ये महर्षी म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे होऊन गेलेले आहेत. या भागामध्ये सावित्रीबाई फुलेंचा ह्या पुणे म्हणला जातो, ज्योतिबा फुलेंचा पुणे म्हणला जातो. तशा पद्धतीनं एक आदर्शवत अशा पद्धतीचं काम जाधवर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये बघण्याची आम्हाला सगळ्यांना संधी तुम्ही द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर ज्यांना आपण आदर्श खासदार पुरस्कार देऊन सन्मानित केलं असे माननीय श्री अरविंद सावंत साहेब यांना भाषण करण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफित आपल्या सर्वांसमोर. बाला साहब कहते थे 100 बार सोचो और बाद में. 26 जानेवारी 1950 अंमलात आलं. त्याला आता अमृत महोत्सव सुरू आहे संविधानाचा. पण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी आम्हाला घडवलं, टाकीचे घाव घातले, संस्कार केला, विचार दिला, संघर्ष करायला शिकवलं, स्वाभिमान दिला, महाराष्ट्राभिमान दिला, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आणि आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मला इथं आदर्श खासदार म्हणून सन्मानित केलं. त्याबद्दल सुरुवातीला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मनापासून आभार मानतो. या जाधवर ग्रुपचे सर्व माननीय सुधाकरराव जाधवराव शार्दूल जाधवराव आणि मला खरंच आज आनंद वाटला की महाराष्ट्राची संस्कृती काय ती बघा की आमचा सत्कार त्यांनी आयोजित केला, पण तो झाला आमच्या मित्राकडून, ते माननीय चंद्रकांत दादा पाटील, माझे फार परम जुनेच नाही माननीय सुधीर मुनगंटीवार. आमची दोघांची फार जुनी मैत्री आहे. माझ्या मित्रांचे किंवा आदरणीय गुरूंचे असं म्हणायला हरकत नाही, चिरंजीव सत्यजित देशमुख. आणि या व्यासपीठावर आज खरं तर ते भाषण करून गेले, दादा आता असायला होते इथं पाहिजे. आज मंगेश ससाणे, सचिन शेलार, विठ्ठल नाना काटे, तुमचे सगळ्यांचे सत्कार झाले. माननीय राजेश पांडे, अमित गोरके, पाशा पटेल आलेले आहेत. अजून अमित गोरके आमदार झालेत आत्ता विधान परिषद. या सर्वांना आपण सन्मानित करून खरं सांगू का, आज मला खूप वर्षांनी पुण्यात आलो मी परत महिन्यात. आणि तुम्हा सर्वांच्या पुढे मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो, विनम्रपणे सांगतो, तुमचा हा सन्मान स्वीकारताना माझा गौरव आपण केला त्याबद्दल मनापासून आपले आभार. मी शार्दूलच्या मनातील आग ऐकत असताना सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत असं एक स्लोगन पाहिलं. खाली मला लिहायला लावलं त्यांनी, मी लिहिलंय ते वाच जरा नंतर. आणि मग सशक्त भारत,
सशक्त राजकारण ते खरंच सशक्त आहे का, की शक्तिशालींचं राजकारण आहे? शक्तिशालींचं राजकारण आहे. म्हणजे लोकशाही आपण म्हणतो, पण ती पूर्वी आम्ही शाहीनं ठप्पा मारून देत होतो मतदान, तेव्हा असं म्हणायचे, मतदान करताना लोकशाही, नंतर शाहींचे राज्य. आजही शाहींचे राज्य आहे असं वाटत राहतं सारखं. आणि म्हणून तुम्ही जेव्हा संविधानाच्या ज्या काही गोष्टी सांगितल्यात तेव्हा मला खरंच असं वाटतं, मी आत्ता चिंतित आहे खरं सांगतो. शार्दूल, तुला खास करून सांगतो, मुनगंटीवाल्यांना माझे विचार पटणार आहे 100%. कारण सच्चाई असलेली माणसं कशी प्रवाहाच्या किनाऱ्यावर ढकलून दिली जातात, त्यातलं ते एक उदाहरण आहे. किनाऱ्यावर ढकलून दिलं जातं. आणि मग भगवान कराडसुद्धा देशाचे अर्थ राज्यमंत्री होते, मी देशाचा उद्योगमंत्री होतो, कॅबिनेट मिनिस्टर होतो मी, त्यामुळे जवळून पाहिलंय सगळंही. आणि म्हणून तुम्ही जेव्हा संविधानाचा उल्लेख केला, ससाने खास करून तू उल्लेख केलास, तेव्हा तुकारामांचा अभंग माझ्या त्याची एक ओळ मला जर आठवते, बुडती जन न देखावे डोळा, बुडती जन हे न देखावे डोळा, म्हणून कळवळा येत असे. आज नक्की तसंच झालंय बरं. बुडती जन न देखावे डोळा, ते पाहवत नाहीये. राजकारण कोणत्या थराला गेलं, तू सोशल मीडियाचा उल्लेख केलास, ते कुठल्या थराला गेले ते जाऊन पहा. कोण यांना पोचतोय हे सांगायची गरज नाही मला, ते तुम्हाला माहिती आहे कोण पोचतंय. ती व्हॉट्सअप इन्स्टिट्यूट किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ही जी काही सुरू झालेली आहे, त्यांच्या मागचे पोषक कोण आहेत? आणि मग संविधानाचा अमृत महोत्सव, देशाचा अमृत महोत्सव, हा सगळा अमृत महोत्सव करताना अमृत आलं पाहिजे ना. अमृत येण्याऐवजी विषाचे फवारे येत आहेत बाहेर. आपण देश कुठं चाललंय बघा. आम्ही यांना राजकारण, तुम्ही आलं पाहिजे ते येऊन काय करायचं ते पण सांगा, कसे येणार ते सांगा. त्यांनी सांगितलं यांच्याविरुद्ध लढू शकत नाहीस तू, आणि म्हणून मग कसे त्यांनी उभे केले. आत्ता म्हणून मी मला बाबासाहेबांचा विचार सांगताना ते संविधान कुठं आहे. तुम्ही जातीपातीचा उल्लेख केलात, आज प्रचंड वेदना होतात, प्रचंड म्हणजे प्रचंड वेदना होतात. हे शब्द नाहीत बरं, हे बुडबुडे नाहीत. कारण आम्ही शिवसैनिक म्हणजे जन्मलो आणि जगलो ना, त्या वंदनीय शिवसेना प्रभूंचा विचार नव्या पिढीला माहिती आहे की नाही माहिती नाही. त्या वंदनीय शिवसेना प्रभूंचा पहिला विचार काय होता? ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर, घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडा आणि मराठी माणसं एक ओरही, तर आणि तरच तुला न्याय मिळेल. मिळतोय का? मराठी माणूस एक होतोय का? आम्ही छत्रपतींचे वेगळे, आम्ही शाहूंचे वेगळे, आम्ही फुलेंचे वेगळे, आम्ही आंबेडकरांचे वेगळे. जातीपातीच्या भिंती दृढ केल्या. या देशातला एकमेव राजकीय नेता ज्यानं मंडल आयोगाला विरोध केला. आज सगळ्यांना लाभ मिळताना वाटतं मी ओबीसी आहे, मला मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे. मिळालं, त्याचं दुःख नाहीये. विचार काय होता बघा. त्यांनी विचारायला विरोध केला की तुम्ही ही जातीपातीच्या भिंती अधिक दृढ करत जाणार. आज दृढ झालेत की नाही जातीपातीच्या भिंती? आज महाराष्ट्र कोणच भांडतोय? कोण पाहिलंय तुम्ही महाराष्ट्रात कोण भांडतंय? ससाणे म्हणाले मी ओबीसींसाठी भांडतोय, कोण म्हणतोय मी मराठ्यांसाठी भांडतोय, जरांग्यांना हे आव्हान देत आहेत, जरांगे ह्यांना आव्हान देत आहेत, धनगर आणखीन वेगळा लढतोय. हे राजकारण करताना हा विचार करा. त्यातलं समाजकारण हरवून गेलं. वंदनीय शिवसेना प्रभू 80% समाजकारण, 20% राजकारण, निवडणुकीपुरती राजकारण. पण निवडणूक संपली की समाजकारण करा, हे सांगणारे शिवसेना प्रभू नव्या पिढीला माहिती नाही आहेत. कारण आमची नवी पिढी तेव्हा संघर्षाच्या काळात जन्माला जरी आली नाही तर ती अभ्यास नाही करते मागचा. आणि म्हणून ती आत्ता समोर काय दिसतंय, प्रवाहपतीत होऊ नका बरं कधी. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस असेल ना तो पुढे जाईल. आम्हाला हे लोक प्रलोभन येत असतात, आम्ही कुठे गेलो. एका देवा भजारे केशवा, जगेंत भगव्याबरोबर आणि मरेंत भगव्यासाठीच या उमेदीनं उभं राहिलं पाहिजे. मग ती उमेद जाते कुठे तुमची? ती जाते तेव्हा असं मला सतत वाटत होतं, रंगावरील जात तू मग अशी घेतली, रंगाची सुद्धा जात आहे. म्हणजे कोण कुठला रंग घेतो त्याच्यावर त्याची जात ठरते. गावातलं वातावरण दूषित झालं रे बाळा. आम्हाला आरक्षणं मिळालीत, त्या आरक्षणांबद्दल बोलताना आजही माझा हा सगळा समाज
आम्ही छत्रपती शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतो, ते सगळे मिळून एकच आहेत असं कधी समजणार आपल्याला? आम्हाला आजही समजत नाहीये. आम्ही तसे वेगळे आहोत. आरक्षणाची लढाई महाराष्ट्रात काय संबंध आहे हे अनेक वेळा मी जाहीरपणे सांगितलेलं आहे. महाराष्ट्र आरक्षण देऊ शकणार नाही, पण झुंजवायचे आहेत ना कोंबड्या तुम्हाला, झुंजत राहा. आम्ही सत्तेवर बसलोय पुढच्या उभत. हे खरं तर आपल्या लोकशाहीच्या संविधानाप्रमाणे 50% आरक्षण, त्याच्यापेक्षा वरती आरक्षण देता येणार नाही. महाराष्ट्रात 50% आरक्षण केव्हाच संपलं. मग आता देणार कसं? केंद्रानं कायदा केला पाहिजे, पण तुम्हाला केंद्राकडे पाठवतात का? झुंजा आतमध्ये कोणीतरी एकजण धाडसाने सांगतो का जा केंद्राकडे, हा विषय केंद्राचा आहे, सगळे मिळून एकत्र या, जा केंद्राने सांगा 20% वाढवून द्या. ते तामिळनाडूचं 67% आहे, पण ते अगोदर होऊन गेलं, त्यामुळे ते अजूनही चालू आहे. मग त्याच्यात तुमच्या खाल्याच्या पोट, त्याच्यावर सुद्धा मी लोकसभेत बोलत, ते खरं तुम्ही ते दाखवायला पाहिजे. हे ठीक आहे, फोटो काय दाखवता, लढतो कसे ते दाखवा. राफाईलवर मी आपल्या युतीत असताना आव्हान केलं सरकारला, इफ यू आर अ ट्रान्सपरंट व्हाय शुड हॅव अ फिअर अबाउट इट, लेट देअर बी ए JPC. असू दे ना, कुठे बिघडली? दूध का दूध पानी का पानी हो जाएगा, नाही होत आहे. संविधान खतरे में म्हटलं का आम्ही नॅरेटिव्ह तयार केलं असं म्हणतो. आय से इट, स्टील इट इज इन थ्रेट. काल परवाकडे आमच्या इलेक्शन कमिशनरला निवडणूक आयुक्त कसा निवडला जात होता? निवडणूक आयुक्ताला निवडण्याची प्रथा अशी होती, देशाचे पंतप्रधान आणि देशाचे विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. आमच्या सरकारनं काय केलं? सरन्यायाधीशाला हटवून टाकलं आणि सांगितलं देशाचे पंतप्रधान आणि दुसरे सरन्यायाधीशांच्या जागी कोण येणार? तर देशाचे पंतप्रधान ज्यांचं नाव सुचवतील तो मंत्री. आणि मग विरोधी पक्ष नेते काय म्हणाल? 2:1, 2 विरुद्ध 1. कसे इलेक्शन कमिशनर वागतायत बघितलं का? लोकशाहीला खतरा. म्हणजे आम्ही जेव्हा विचारतो की मतदानाला एवढी गर्दी झाली, तर ती बाहेरच्या गर्दीचा तरी व्हिडिओ द्या. आम्ही देणार नाही. आम्ही नियम केला ताबडतोब. चंदीगडच्या महापौराच्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी पकडला गेला कागद फिरवताना, म्हणून चंदीगडचा महापौर वाचला, नाही तर झालं नसतं. रबया केसमध्ये तसं झालं नाही. आज आम्ही देशाला काय विचार देतोय? युवा, मी खाली लिहिले, युवा हे देशाचं भविष्य आणि भवितव्य आहे. त्या भविष्याच्या समोर बोलतोय मी. तर तुम्हाला एकच सांगेन, आत्ताची मुलं आमच्याकडे मीडिया घेऊन येतात असे आणि मग सांगत राहतात. मी त्यांना म्हटलं, बाळांनो तुम्ही तरुणात रे, थोडा जरा मागे येऊन बघा, इतिहास माहिती असायला पाहिजे राजकारणातला. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना काय संघर्षासाठी जीवन जगले, कुठल्या जातीचे. त्याच्या आईचं मला खरंच कौतुक वाटतं. ती असं म्हणाली, माझा मुलगा इतका मोठा होईल की सोन्याच्या दोरीवर मी कपडे घालीन, सुकत घालीन, एवढा माझा मुलगा मोठा झाल्याशिवाय राहणार नाही, असं त्या आईला वाटत होतं. जिजाऊलाही तसंच वाटलं ना, माझा मुलगा या स्वराज्याची निर्मिती करेल. औरंगजेबाशी लढायचं आहे, सगळ्यांशी लढायचं आहे. आज आम्ही ह्या सगळ्या विषयावर जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण हे कसं विसरतोय सगळं. आणि म्हणून तुम्ही जर अभ्यासक म्हणून पहिले बघा, राजकारण जरूरी आहे, पण काय आहे राजकारण सध्या बघा, पैशाचं राजकारण. परवा एक आमदार बुलढाण्याचा मुनगंटीवार साहेब जाहीरपणे बोलला ना अभिनंदनाच्या वेळेला, त्याचा सत्कार बरं का, त्या सत्कारात तो मतदारांना बोलतो, तुम्ही काय, तुम्ही विकाऊ आहेत, दारू पिता, 2-2 हजार रुपये घेता, मटणं खाता. आणखीन एक अतिशय गलिच्छ शब्द त्याने वापरला, तो इथे वापरू इच्छित नाही. मतदारांना तो बोलला, मतदार राजा असं म्हणतो, त्या राजाला मी प्रणाम करतो, बाळा रे सावध व्हा रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. जमलंच तर 25 नोव्हेंबर 1949 साली त्यांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा संविधानाबद्दल असं म्हटलं होतं की संविधान ज्याच्या हाती जाईल त्यांनी त्याचा मतितार्थ समजून काम केलं तर संविधान चांगलं ठरेल, पण संविधानाचा चुकीचा वापर केला तर संविधानाचा पराभव तिथेच होईल. त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, एक वेळ संघर्ष करू नका, चालेल, पण विकाऊ होऊ नका. तुमच्या गावात पैसे वाटले जातात, कधी कधी वाटायला तुम्ही असता किंवा स्वीकारायला तुम्ही असता.
मग आम्हाला मत कसलं राहिलं? मग आम्ही संविधानावर काय बोलायचं? काय आम्हाला अधिकार राहिला बोलण्याचा? तुम्ही तर विकाऊ आम्ही आहोत असं जर ठरलं, संपलं ना. कोणीही कुठेही जातं, कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप देशाच्या पंतप्रधानांसकट सगळेजण करतात, हा भ्रष्टाचारी आहे, आणि या 15 दिवसात त्याचं स्वागत होतं, त्याला मंत्री केलं जातं. हे महाराष्ट्राचं राजकारण. सुसंस्कृतपणा मगाशी इथं व्यासपीठावर दिसला, तो तिथं दिसत नाही आहे. महाराष्ट्राचं सुसंस्कृतपण हरलं. महाराष्ट्र रस्त्यावर उतरत नाही, लुटला जातो तेव्हा सुद्धा रस्त्यावर उतरत नाही, फक्त टीका, सोशल मीडिया. म्हणून बांधवांनो, कटेंगे तो बटेंगे हा विचार आहे आपला? हा देशाचा विचार होऊ शकतो का? हे देशाचं राजकारण होऊ शकतो का? असा विचार केला ना आपण. त्यांना घालवू शकतो का? तो नागरिक आहे ना, त्याला मतदानाचा अधिकार आहे ना. काल परवाकडे तुझे दादा बोलले, आम्ही सर्व धर्म समभाव मानतो. आम्ही जरी एकत्र असलो तर, मग त्या सर्व धर्म समभावात काय आहे का? तो राहिलाय का शिल्लक? मग वक्फ बोर्डात तो सर्व धर्म समभाव आहे का? विचारा करा. इथं सुरू होतं. आणि म्हणून ह्याचंच खरं सांगू साहेब, मला केव्हा तरी वेगळं बोलवा. आणि मी लोकसभेवर बोलतो एकदा, आम्ही काय करतो, आमच्या चुका ह्या मुलांनी सांगितल्या पाहिजे. अरविंद सावंत साहेब, तुमचं हे धोरण चुकीचं वाटलं मला, आम्हाला अभिमान वाटेल. काय अभ्यास करतायत मुलं, पण ते होत नाहीये. एका बाजूने जात राहतो, प्रवाह पतित होत राहतोय. घाबरू नका, संघर्ष करायला शिकलंच पाहिजे आपल्याला. पण मला काहीतरी राजकारणात गेल्यावर मला आमदार व्हायचंय. आमदार झालो की नामदार व्हायचंय, नामदार झालो की मुख्यमंत्री व्हायचंय. हे नाही झालं का ते, आणि मग ह्यांचे सगळ्यांचे वाद आम्ही ऐकत बसायचे. आज हा असं बोलला, उद्या तो तसं बोलला. कशासाठी? मराठी मुलं बेरोजगार फिरतायत, त्यांच्यासाठी कोण बोलत नाही रे बाळा. महाराष्ट्रावर अत्याचार होत आहेत, त्याच्यासाठी नाही बोलत रे कोण बाळा. शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये, नाही बोलत रे बाळा. आमचा रुपया घसरला. जागतिक बाजारपेठेत त्याचं अवमूल्यन एवढं होते, आता ट्रम्पच्या ह्या सगळ्याने आणखीन अवमूल्यन होणार. ह्या सगळ्या प्रश्नांपासून तुम्हाला दूर लोटायचं असेल तर मग हिंदू मुसलमान कटेंगे तो पटेंगे. नाही समजत आम्हाला? नाही समजत का आम्हाला? हे समजलं तर ठीक आहे, आणि समजलं तर उमजलं पाहिजे. समजतं काही वेळेला, आपण उमजतं की नाही मला माहित नाही. उमजणं मतदानाच्या दिवशी कळतं की खरंच तुम्हाला समजलंय. उमजलं तर मतदान होतं. आणि मग या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की एका बाजूला देश सगळ्या बाजूने असा खचला जातोय, आणि मग एक माणूस 2 वर्गाची शाळा सुरू करतो, आणि हा म्हणता जाधवचा जाधवर होतो, उद्याचा जाधव राव होणार आहे. ह्या मुलांची नवी पिढी घडवताना तो होणार आहे. ज्या दिवशी राजकीय दृष्ट्या काहीतरी सुरू होईल त्या दिवशी अडथळे निर्माण होणार. निष्कटंक असं एक नाव घेत नाही मी जमातीचं, यांचा मार्ग तुम्ही निष्कंटक केलात तर तुम्हाला घरातली लुगडी धुवायला लावतील. असं एक वाक्य मल्हारभाऊ होरकळ म्हणाले होते. कुणाला म्हणाले मला सांगायची गरज नाही. कळलं का? म्हणून तुम्हाला जर कळलं तर त्याचा मोठा आनंद असेल. म्हणून कसं असलं पाहिजे, खूप बोला असं वाटत असतं, मनात खूप विचार आहेत, संविधानाबद्दल आहेत. या सगळ्यामध्ये मला आत्तासुद्धा जे घडलं, आमच्याही पक्षाबद्दल घडलं, माझ्या फोटोत बऱ्याच वेळा माझं जुनं चिन्ह दाखवत होते. तर शार्दूल म्हणाला कदाचित परत मिळणार आहे म्हणून ते दिसतंय कदाचित. म्हटलं तुझ्या तोटात साखर पडू, काय हरकत नाही. पण न्यायव्यवस्था राहिली का रे? एखाद्या माणसाचं खोट्या जातीचं प्रमाणपत्र आहे, तो विधानसभा लढवतो, जिंकून येतो, खोट्या जातीच्या प्रमाणपत्रावर न्यायालयात पराभूत होतो, कारवाई होत नाही, तो सर्वोच्च न्यायालयात जातो. सर्वोच्च न्यायालय त्याचा निर्णय घ्यायला 5 वर्ष काढतं, आणि 5 वर्ष त्याला आनंद घ्यायला देतं. आमच्या विरोधात गेलेली लोक, अँटी डिफेक्शन लॉ आर्टिकल 10 संविधानाचं 10वं कलम काय म्हणतं? खरं तर ते वाईट आहे, इतकी वाईट गोष्ट आहे ती राजकारणातली. म्हणजे इतके लोक जातात, 2/3 जाऊ शकत नाही. मग 2/3 गेले तर त्याला मान्यता, पण ती मान्यता कशी आहे? त्यांना कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल. दे कॅनॉट हॅव अ सेपरेट एक्झिस्टन्स. 2.5 वर्ष राज्य केलं विथ अ सेपरेट एक्झिस्टन्स. देशाचे सर्वोच्च न्यायाधीश चंद्रचूड त्यांनी चक्क इतके स्ट्रिक्चर्स पास केले की विचारू नका. The governor has no legitimacy to grant the power to the government or to give a vote to the government
ॲज इट इज अनकॉन्स्टिट्युशनल. हे मी नाही म्हणालो, चंद्रचूड म्हणतायत असंविधानिक काय झालेलं आहे. राज्यपालांची प्रत्येक वर्तणूक असंविधानिक आहे. मग त्यांना 2.5 वर्ष न्याय का नाही देता आला? संविधानाचा सन्मान आहे हा. 2.5 वर्ष तुम्हाला न्याय द्या, आमचं आहे म्हणून नाही सांगताय, कोणाचं आहे उद्या. पण याच्या अगोदर एक केस झाली ती राबियाची, तिथं मात्र सर्वोच्चने न्याय दिला, पुन्हा जुन्या सरकारला बसवून टाकलं, सरळ नाही झालं. हा संविधानाचा सन्मान आहे का? करा विचार तुम्ही सगळ्यांनी. मग त्या संविधानातल्या तरतुदींचा मनमानी करा, वापर ज्याला मानत येत नाही, माझ्या मनात येते मी करीन, हे जे चालू आहे ना मनमानी कारभार, म्हणून खूप 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 आत्मचिंतन करा. पाऊल टाकलत ना की मागे यायचं नाही, पुढे जा. अडथळे येत राहतील, नदीच्या प्रवाहासारखे राहा. नदीचा प्रवाह कसं जातो, सागराला मिळायचं आहे मला, अडथळे येत राहतील, नदी प्रवाह बदलते पण सागराकडे जाते, तसे राहा. आम्ही ठरवून नाही राजकारण झालो, बरोबर बोलले चंद्रकांत. आम्ही गिरण गावातली मुलं, एक फक्त बाळासाहेबांचा विचार, वेळासारखे उभे राहतो. मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे. नोकर भरतीत 80% मराठी माणूस, त्याला नोकरी दिली गेली पाहिजे. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. आज अमेरिकेचा प्रेसिडेंट बोलतोय अमेरिकन्स फर्स्ट. वंदनीय शिवसेना प्रमुख 1966 साली बोलले होते महाराष्ट्रीयन्स फर्स्ट. जस्ट थिंक ऑफ इट. मग महाराष्ट्रीयन फर्स्ट होतं तर त्या मराठी माणसाला न्याय मिळाला नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण संविधान सांभाळायचं असेल तर खूप कणखरपणे एक शपथ घेतली पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, मूर्ती जन न देखावे डोळा, म्हणून कळवळा येत असे. तसंच सांगतो, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं. सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं. अपने आज़ादी को हम हरगिज मिटा सकते नहीं. तरच संविधान ज्याने तुम्हाला आझादी दिली त्या आझादीचा सन्मान होईल. आणि म्हणून असा आझादीचा विचार मांडणाऱ्यासारख्या मायासारख्या वेड्या माणसाला आपण आम्हाला सन्मानित केलं. मी आज अतिशय आभारी आपला. काही लोक प्रश्न असे की बोलता येत नाही, काही वेळेला बोलतील ना, बोलता येत नाही, पण जे दाखवलं जातं ते खरं आहे का बघा. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. सध्या फसण्याचा कार्यक्रम चालू आहे, केव्हा तरी सत्याला ओळखा एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा जाधवर संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो. अजून मोठी व्हा, खूप मोठी संस्था होऊ द्या तुमची, पण ती संस्था मोठी नको होऊ द्या, त्यातले विद्यार्थी मोठे झाले पाहिजेत. यातला मला IAS IPS झालेला माणूस दिसू द्या. दिल्लीत बसतो, राजकारण्यांपेक्षा तुमचा अधिक आहे. आम्ही टेम्पररी असतो 5 वर्षवाले, 5 वर्षानंतर माहिती नाही, दिलं तर दिलं, नाही तर गेलं. तुम्ही परमनंट असता IAS IPS. आणि दिल्लीत जेव्हा बसतो, करायला माहितीच कसे बसता तो समोर अधिकारी. एक मराठी दिसतो का तुम्हाला? सांगा ना, एक तरी मराठी अधिकारी आहे का? एक मराठी अधिकारी दिसत नाही बरं. आणि असलं तर धाडसानं वागत पण नाही. मराठी अधिकारी नाहीत, IAS नाहीत, IPS नाहीत, ते अंमलबजावणी करणारे आहेत. ती जे आहे ना, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हा जो विचार आहे, तसं इथं लोकशाहीचे 4 स्तंभामधले असे शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि मग 4था स्तंभ. ती न्यायपालिका सुद्धा आत्ता कुडबुडी झाली आहे. प्रशासन तर काय बस वरून आदेश येतात तेवढा, खरं खोटं बघायचंच नाही आहे. ते सांगतील ते करायचं आहे. अशा वेळेला भारतातील जनतेनं जागृत होण्याची गरज आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा नंदुरबारचा मगाशी कोणी उल्लेख केला कशात तरी, त्या नंदुरबारमधला तो कुमार उभा होता भारत माताचा झेंडा घेऊन, आणि त्याला तेव्हा सांगत होते भारत माता की जय म्हणत होतो तो. इंग्रजांचे पोलीस, म्हणजे ते हिंदू होते, आपल्या देशाचे होते, ते इंग्रजांचे म्हणून काम करत होते. तो झेंडा फेकून दे. परदेशी कपड्यांची होळी चालली होती, ऐकलं नाही, भारत माता की जय म्हटलं, त्याला गोळ्या झाडल्या. 14 वर्षाचं पोरगा धारातीर्थी पडलं. तो पडला म्हणून आजचा तिरंगा सन्मान्याने उभा आहे. एवढं लक्षात आलं तरी खूप काही आहे, हे आपण समजून घ्या. मला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही आपल्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद सर. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले काकडी आणि पेपर विक्रेता ते आमदार असा प्रवास ज्यांचा आहे ते म्हणजे माननीय श्री अमित गोरखे सर, आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य, यांचा सन्मान देखील या मंचावरती होणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत आपणा सर्वांसाठी.
सीएसआरच्या माध्यमातून प्रत्येक मोठ्या कंपनीने एक